नमस्कार मित्रांनो, अभ्यास सोडून बरंच काहीच्या 13व्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. पुन्हा एकदा आपले मित्र अजय दरेकर सर आले आहेत आपल्या बरोबर. स्वागत तुमचं अजय. खूप दिवसांनी आपण खूप दिवसांनी भेटलो. मध्ये ऍक्च्युली अजय मी म्हटलं होतं आपण केतन सरांबरोबर इंटरव्ह्यू करूया, बट त्यांनी सेड आपण गोल सेटिंग पूर्ण करूया आणि मग करिअर सिलेक्शन वर जाऊया. तर आज आपण करिअरची निवड किंवा करिअर सिलेक्शन ह्या गोष्टीवर बोलण्यासाठी जमलो आहोत. मागचे 2 इंटरव्ह्यू पण आपण अजय बरोबर साधारण करिअर आणि मुलांची जडणघडण, शालेय शिक्षण अशा अनेक गोष्टींवर आपण बोललो. पण आज आपला मात्र फोकस आहे की आपण मागच्या वेळी केतन सरांबरोबर थोडं गोल सेटिंगची कल्पना घेतली आहे आणि आता मला असं वाटतं अजय की गोल सेटिंग मुळे नाही म्हटलं तरी थोडीशी एक अंधुक का होईना आयडिया मुलांच्या मनामध्ये आली असावी. आणि आज एक छोटीशी गंमत म्हणजे मी आज सकाळी एक गाणं ऐकत होते अनिल कपूरचं मशाल पिक्चर मधलं, लिए सपने निगाहों में चला हूं तेरी राहों में. मला ते इतकं ऍक्ट वाटलं आपल्या आजच्या इंटरव्ह्यू साठी. आणि जिंदगी आ रहा हूं मैं, मला ते इतकं छान वाटलं ते गाणं. आणि खरोखर ती मुलं डोळ्यामध्ये स्वप्न आणि हृदयात आकांक्षा आणि ती अशी जग कवेत घ्यायच्या ह्याच्यात असतात फेज मध्ये. आणि मला ती फेज खरं सांगायला गेलं तर मला ती फेज आयुष्याची सगळ्यात जास्त आवडते की ड्रीम्स इन युअर आईज आणि इतक्या आशा आकांक्षा आणि ते कर्तृत्व असं आभाळ सगळं कवेत घेण्याचं असं. तर ते खूप छान फेज असते. तर मला अजय, आता तुम्ही एवढी वर्ष मुलांबरोबर काम करताय, 17 वर्ष पूर्ण होऊन आता 18 वर्ष झाली आहेत. आणि करिअर आता आपण गोल सेटिंग तर आपण पहिल्यांदा बघितलं, पण मला तुम्ही सांगा की तुम्ही जेव्हा मुलं तुमच्याकडे येतात आणि त्यांना कसलाही गंध नसतो तेव्हा तुम्ही कुठून सुरू करता, हे मला सांगा. खूप चांगला प्रश्न आहे, म्हणजे जबरदस्त. आणि ह्या प्रश्नावरती ना सगळं आधारित आहे, या प्रश्नाच्या उत्तरावरती सगळं आधारित आहे. म्हणजे कालचंच उदाहरण तर काल माझ्याकडे करिअर काउन्सिलिंग होतं आणि पहिला बेसिक प्रश्न जो असतो ना, तो मला हे जाणून घेण्यास आवडतो की त्या मुलाला स्वतःबद्दल काय कळलंय. म्हणजे आपण ज्याला स्ट्रेंथ आणि अनफॉर्च्युनेटली 100 पैकी माझ्या 90 केसेसमध्ये जे होतं तेच काल मला आढळलं. म्हणजे त्याला पहिला प्रश्न मी विचारला की तुझ्याबद्दल मला 5 तुझ्या चांगल्या स्किल्स किंवा क्वालिटी सांगू शकशील. आणि अक्षरशः त्याला 5 ते 10 मिनिटं लागली त्याला त्या 5 क्वालिटीज लिहून काढायला. सो दिस इज व्हॉट द बिगेस्ट थिंग जी मुलांना सवय लागली पाहिजे म्हणजे गोल सेटिंगच्या आधी, की मी कोण आहे, हु एम आय. मी बऱ्याच वेळेला बद्दल म्हणतो की मुलांना पैशाबद्दल म्हणा, बिझनेस बद्दल म्हणा, व्यवसायाबद्दल म्हणा. एखाद्या केसेसचं उदाहरण पुन्हा द्यायचं झालं तर माझ्याकडे आला तो मुलगा जेव्हा मला पहिल्यांदा भेटायला, तर मला ना IAS वगैरे व्हायचंय. म्हटलं काय व्हायचंय, नाही त्याच्यामध्ये ना भरपूर असं नाव असतं, भरपूर पैसा मिळतो ह्या सगळ्या गोष्टी. मग तो उठता मला माझे पप्पा काय म्हणाले माहितीये मला, म्हटलं काय म्हणाले रे, की व्यवसाय करून आहे ना आपण त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळवू शकतो, मला व्यवसाय करावा असं पण वाटतं. तर आणि 12th जस्ट झालेला मुलगा आहे आता तो. मी त्याला काल काउन्सिलिंगला आम्ही 1.5 तास पहिलं सेशन बसलो, तर मी त्याला ते सांगितलं की करिअर मीन्स व्हॉट किंवा गोल सेटिंग जेव्हा आपण करतो त्यावेळेला पहिली पायरी ही असते की तुम्ही स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही इन्व्हॉल्व काय आहात आणि परिस्थितीने तुम्हाला काय बनवलेलं आहे. तुमच्या आजूबाजूला फॅमिली मेंबर्स असतात, शिक्षक असतात, तुमचे मित्र असतात, पुस्तकं तुम्ही वाचता, तुम्ही मूवीज बघता, तुमचे रोल मॉडेल्स होतात आणि त्यातून तुम्ही काहीतरी डेव्हलप करता. म्हणजे एक आहे तुम्ही इन्व्हॉल्व आणि दुसरं आहे जे तुम्ही डेव्हलप झालेलं. तुम्ही पहिला प्रश्न हाच विचारतो मुलांना की तुम्हाला तुमच्याबद्दल काय माहिती. आणि ते जेव्हा मला सांगायला सुरुवात करतात त्यांच्या आवडीनिवडींच्या बाबतीत, त्यांच्या भीतीच्या बाबथित, त्यांच्या समजुतींच्या बाबतीत, त्यांच्या स्वप्नांच्या बाबतीत, तिथून ऍक्च्युअली मी सुरुवात करतो गोल सेटिंगच्या. म्हणजे ते पेपरवर लिहायला सांगतो. दिस इज व्हॉट द थिंग थोडक्यात आपण त्यांना स्ट्रेंथ आणि विकनेस आणि त्यांचा लाईफचा एक्सपिरियन्स आणि दृष्टिकोन. आपण असं म्हणतो एक वय झाल्यानंतर दृष्टिकोन येतो, पण तसं काही नाहीये. अगदी 7वी 8वीचा मुलगा सुद्धा दृष्टिकोन खूप चांगल्या पद्धतीने मांडतो ज्यावेळेला त्याला तशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म आपण बरोबर. म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही म्हणताय की गोल सेटिंगच्या आधी पण तुम्ही स्वतःला ओळखा
तर जर मी तुमच्याकडे आले आज गोल सेटिंगच्या आधी आणि माझा मुलगा घेऊन आले, सपोज 18 वर्षाचा आहे, आणि त्याच्या काही अंधुक कल्पना आहेत ज्या आपल्या सगळ्यांच्या होत्या, आणि मला वाटतं ह्या वयामध्ये फार स्पष्टता नसते कल्पनांमध्ये, आणि ती अपेक्षा पण नाहीये खरं आपली. पण एक साधारण मुलांचा कल त्यांना माहिती असला तर बरं, पालकांना पण माहिती असला तर बरं. पण त्या मुलाचा तसा काही विचार झाला नाहीये, तर तुम्ही त्याला साधारण कसे प्रश्न विचारता? म्हणजे आता आपण मूळ मुद्द्यावरतीच येतो डायरेक्टली. बेसिकली करिअर हा विषय जरी आपण घेतला ना, तरी माझ्याकडे 4 ते 5 केस मी आतापर्यंत पहिलं असतं ऑलरेडी डिसाइडेड केस. त्याने खूप अभ्यास केलेला असतो, त्याने खूप वर्ष ते पाहिलेलं असतं, किंवा त्याने ड्रीम बघितलेलं असतं खूप मोठं, आणि तो विचार करतो की मला हेच करायचं. याला मी एडी म्हणतो, म्हणजे ऑलरेडी डिसाइडेड केस. सेकंड केस असतो म्हणजे डीसीबी, ज्याला मी माझ्या म्हणतो डिसाइडेड बट कन्फ्युज. डिसाइड केलंय इंजिनिअरिंग करायचंय, पण त्याला जर प्रश्न विचारला ना कोणतं इंजिनिअरिंग करायचंय, तर मग कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, सिव्हिल तो कन्फ्युज असतो. म्हणजे कन्फ्युज असतो. आणि दुसरं कन्फ्युजन त्याला असतं, ते कन्फ्युजन असतं ते म्हणजे आई वडील सांगतात हे कर, शिक्षक सांगतात हे कर. आलं लक्षात? काहीतरी आहे, पण लोकांच्यामुळे कन्फ्युजन झालं. ही झाली दुसरी केस. थर्ड केस असते डिसाइडेड बट नाव वॉन्ट टू चेंज. बरीच 10वीची परीक्षा होण्याच्या आधी, 12वीची परीक्षा होण्याच्या आधी डोक्यामध्ये होतं की हे करायचं, पण आता जेव्हा करण्याची वेळ आली ना तेव्हा वाटत नाहीये, काहीतरी वेगळं करायचं. सो दॅट इज अ थर्ड केस. फोर्थ केस असतो की डिसाइडेड बट नाव फेल्ड. म्हणजे इंजिनिअरिंगला गेला, पहिल्या इयरला ड्रॉप लागला, आता त्याला वाटतंय की नाही हे मला झेपणार नाहीये, की ही माझी आवडच नाही. त्यात माझा अनुभव तसाच आहे स्वतःचा. आणि ती केस असते. ह्या प्रत्येक केसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने टॅकल करावं लागतं. म्हणजे ऑलरेडी डिसाइडेड व्यक्ती मुलगा जो येतो ना, त्याला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचं, तर त्याला मी पहिल्या प्रश्नाला विचारतो की हा थॉट तुला पहिल्यांदा कुठून आला? कुठल्या व्यक्तीकडून, तू काही वाचलास लेख त्याच्याबद्दल आला, काय पाहिलं तर ते मी विचारणं माझ्यासाठी गरजेचं आहे. कारण की त्यात तो थॉट येतोय, कारण की आपल्याला माहिती आहे की आपले विचार आणि आपली कृती कनेक्टेड असतात. त्या कृतींवरून मग आपण काय करतो, हे मी पहिलं घेतो. आणि त्याला त्यांनी नर्चर किती केलं, ही सर्वात इम्पॉर्टंट स्टेप. म्हणजे मला जर एखादं क्षेत्र आवडतंय किंवा त्या क्षेत्रामध्ये मला करिअर अभ्यास केला का, त्या रोल मॉडेल्स बद्दल माहिती करून घेतली का, हे क्षेत्र इतिहास काय आहे, या क्षेत्राचं भविष्य काय आहे याच्याबद्दल माहिती घेतली का, कुठली पुस्तकं वाचली का, लेख वाचले का, हे प्रश्न मी त्यांना विचारतो. म्हणजे मला हे कळतं की त्याच्या डोक्यात फक्त ती कल्पना नाही आली, ती ईगर आहे, त्याच्यामागे तो तीव्र इच्छा त्याची निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात करतो. अदरवाईज तो फक्त डोक्यामध्ये ठेवतो. आणि अगेन अनफॉर्च्युनेटली 75% मुलं मला असेच मिळतात की ज्यांना मला हे करायचंय, मग मी त्यांना प्रश्न विचारतो त्याच्याबद्दल काही वाचलंय का, नाही. याच्याबद्दल कुठल्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट केलं का, नाही. याच्या कुठल्या रोल मॉडेलला इंटरव्ह्यू का, नाही. तो जनरली ही नाही उत्तर येतात. आणि मग मला त्या काहीच नाहीये, म्हणजे हा झिरो इंटरेस्ट वाला मुलगा अशा पद्धतीने हँडल करावा लागतो. सो एक कल्पना येणं, कारण की बऱ्याच वेळेला आपल्या घरी चर्चा चाललेली असते की अरे तो त्याचा फलानाचा मुलगा हे झाला आणि आता एवढे रुपये कमवतोय, किंवा एखाद्याचा फेलिसिटेशनला गेला आणि एखाद्या प्रोग्रामला गेला, तिथून तो थॉट येतो. त्या थॉटवरती त्याने थॉटला नर्चर कसं केलं, त्या प्रोसेसलाच हे माझ्यासाठी ऍज अ काउन्सिलर म्हणून इम्पॉर्टंट आहे. आय विल आस्क क्वेश्चन रिगार्डिंग टू दॅट. म्हणजे आधी स्वतःची ओळख थोडक्यात, आणि मग आपल्या ध्येय निश्चिती थोडीफार, म्हणजे त्या वयानुसार जेवढ्या डीपली आपण जाऊ शकतो किंवा जेवढी स्पष्टता आपण मिळवू शकतो त्या अनुषंगाने आपण गोल सेटिंग करतो. आता आपण मागच्या वेळी केतन सरांबरोबर आपण बघितलं की गोल सेटिंग हे आपलं साधारण 10 क्षेत्रांमध्ये आपण करतो. करिअर आहे, मेंटल आहे, इमोशनल आहे, आर्थिक आहे, त्याच्यानंतर तुमचं कौटुंबिक आहे, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट म्हणजे किंवा तुमचे छंद आहेत. अशा 10 एरियाज मध्ये आपण गोल सेटिंग करतो. भले ही मुलं त्यांना काही स्पष्टता नसेल, पण निदान हे जे आपण जेव्हा हे पैलू त्यांच्या समोर मांडतो तेव्हा ते किमान
त्या विषयावर विचार करायला उद्युक्त होतात आणि तो एक हे त्यांच्या समोर निर्माण होतो, म्हणजे अच्छा हे पण आहे असं. आणि खूप ठिकाणी मी जेव्हा मुलांना विचारते की तुमचं काय ध्येय आहे, तर त्यांना एक करिअर पेक्षाही ना त्यांना कसं असतं की मला पैसे मिळवायचे, मग जिथे जास्त पैसे आहेत तिथे मी जातो. किंवा कोणीतरी म्हणाला की इंजिनियरच व्हायचं, मग मी इंजिनियरच होतो. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं पुढे जाऊन कळतं की मला हे झेपत नाहीये किंवा मला हे आवडत नाहीये. किंवा पालक सुद्धा खूप प्रेशर घालतात मुलांवर इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायला, आणि भलत्या चालती फी देतात, किंवा काही लोक मुलांना परदेशात पाठवून पण त्यांना कुठून तरी मारून मुटकून डॉक्टर किंवा मारून मुटकून इंजिनियर अशी आपण खूप उदाहरणं आपल्या आजूबाजूला बघतो. आणि त्या मुलांना खरंच कळत नाही नक्की काय करायचं आयुष्याचं. त्याच्यामुळे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत करिअरच्या आधी, की मला काय करायचंय किंवा मला काय आवडतं, निदान एवढं जरी त्या मुलांना कळलं तरी मला वाटतं की त्यांचा मार्ग थोडासा सुकर होईल. अच्छा, मी आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारते तुम्हाला अजय. करिअरच्या वेळेला सपोज 10वी-12वीची मुलं एकटी येत नाहीत, मला माहितीये त्यांचे पालक येतात. मला थोडासा अंदाज आहे की ही मुलं बिचारी ना पालकांच्या समोर काही बोलू शकत नाही. तर मला जरा तुमचा अनुभव इथे मला हवा आहे. तुमचा काय अनुभव आहे? म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आणि ही मोठी शोकांतिका आहे आपली भारतातली, की अगदी मूल 24 वर्षाचं होईपर्यंत, म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत अगदी त्यांना एक्झामला जाताना त्यांना सोडायला जाणं, किंवा त्यांचा कुठे इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यू साठी तू बरोबर जातोय की नाही तिथपर्यंत ड्रॉप करणं. आता हा एक वेगळा विषय आहे, काळजी, अति काळजी आपण म्हणतो. पण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने पालक येतात, आणि मी अगदी ना करिअर काउन्सिलिंगच्या जेव्हा मी जातो ना 3 ते 4 सेशन्स मी घेतो. पहिलं सेशन मी फक्त पालकांचं ऐकून घेतो, फक्त पालकांचं. आणि जनरली मला तो पॅटर्न माहिती आहे पालकांचा. अल्टिमेटली त्यांना मी एक प्रश्न विचारतो की तुमच्या मुलाबद्दलचं स्वप्न काय आहे. तर एकच म्हणजे एक सेंटेन्स असतं की तो आयुष्यात स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे, त्याने पैसे कमवले पाहिजे, आणि आम्ही जे काही सहन केलं ते त्याने सहन करू नये, तिथपर्यंत त्यांचं असतं. आणि मग त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतात. जनरली मी पालकांना येताना सांगतो की तुमच्या डोक्यात तुमच्या मुलाबद्दल जे काही 3 ते 5 करिअर आहेत, जे डोक्यात आहेत ते तुम्ही लिहून घेऊन या, म्हणजे मला पुढे काम करायला सोपं जाईल. आणि मुलाला मी सेपरेटली सांगतो तुझ्या डोक्यात तुझ्या मनाने जे 3 ते 5 विषय आहेत ते लिहून आण. बऱ्याच वेळेला असं होतं की दोन्ही विषय अगदी टोकाचे असतात, काही संबंध नसतो एकमेकांचा, आणि ती खरी मजा असते. पालकांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर मग मी पालकांना बाहेर बसवतो आणि फक्त मुलाबरोबर कम्युनिकेट करतो. आणि तुम्ही म्हणताय ना, तुम्ही एकदम जबरदस्त मुद्द्याला हात घेतलात की मुलं बोलती करणं, कारण की त्या प्रेशरच्या खाली कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी निघतात ज्या त्याने कधी विचार केलेला नसतं. म्हणून ब्रेनस्टॉर्मिंग मी त्याच्यासमोर माइंड मॅप तयार करतो, त्याच्यामध्ये नाव लिहितो, त्याच्या आवडी, त्याच्या निवडी, त्याने आतापर्यंत किती स्टेज परफॉर्मन्स स्कूलमध्ये केलंय, त्याने स्पोर्ट्समध्ये काय केलेलं आहे, त्याला कोणता सब्जेक्ट आवडायचा, कोणता सब्जेक्ट नाही आवडायचा, त्याचे फ्रेंड्स किती आहेत, फ्रेंड सर्कल किती आहे, त्याची पर्सनॅलिटी, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी काय आहे, त्याचे मल्टिपल इंटेलिजन्स काय आहे, ते सगळं त्याचा ड्राफ्ट मी पेपरवरती काढल्यानंतर तो हैराण होतो की माझ्याबद्दल मी एवढा 10-15 वर्षामध्ये कधीच विचार केल्यानंतर जेवढा मी आज एका तासामध्ये केला. मग ते झाल्यानंतर मी त्याच्या आई वडिलांना पुन्हा बोलून मांडतो की हे तुमचं मूल आहे, ओके. आणि आता हा झाला त्याचा इंटेलिजन्स किंवा थोडाफार इंटरेस्टचा भाग. मग त्याला करिअरच्या अँगलने बघा. म्हणजे पहिल्या पूर्ण 1.5 ते 2 तासाच्या मीटिंग मध्ये मी करिअर बद्दल काही बोलतच नाही, जसं म्हणायला गेलं तर. आणि बऱ्याच वेळेला ना पालक मुलाबद्दल जास्त सांगण्याचा प्रयत्न करतात की हा असाच आहे, हा तसाच आहे, हा कमी बोलतो. आणि मुलाबरोबर बोलतो ना त्यावेळेला लक्षात येतं की घरच्या काही वातावरणामुळे तो घरी शांत असतो, पण बाहेर तो पूर्णपणे वेगळी त्याची पर्सनॅलिटी असते. मग मी त्याच्याही पलीकडे जाऊन त्या मुलाच्या मित्रांबरोबर सुद्धा मी कम्युनिकेट करतो. इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर जे हल्ली काउन्सिलिंग मध्ये लोकांनी करायला पाहिजे, की ज्या मुलाचं आपण काउन्सिलिंग करतोय ना त्याच्या मित्रांबरोबर सुद्धा बोललं पाहिजे, कारण की तो त्यांच्याबरोबर जास्त गोष्टी शेअर करतो, त्याच्या आवडीनिवडीत. बरोबर. पालक झाल्यानंतर एका चौकटीने येतात, कारण की अभ्यासाच्या, एकतर ते अभ्यासाच्या अँगलने बघतात. म्हणजे परत कालचं एक्झाम्पल घेईन मी, आम्ही 2.5 तास आमचं कालचं सेटिंग झालं आणि सगळं सांगितल्यानंतर ना दे आर ओनली ऑन दी मार्क्स. म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केलात ना की त्याला एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये 3.5 लाख रुपये खर्च करून त्यांनी 2 वर्ष ठेवलं 10वीच्या नंतर. 10वीला त्याला खूप चांगले पर्सेंटेज होते आणि मग त्याला वाटलं की हा खूप चांगला अभ्यास करतोय म्हणून त्याला एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलं.
म्हणजे अगदी 10वीच्या नंतर त्या 2 वर्षांमध्ये तो 15 ते 20% खाली आला, मागे आला. कारण की त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केलाच नाही. जेव्हा मी त्याच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला त्यावेळेला लक्षात आलं की ह्याला इंडिव्हिज्युअल अटेन्शन देऊन अभ्यास करण्याची सवय आहे किंवा तशी त्याची मानसिकता आहे. आणि तिकडे गेल्यावर त्याला ते ऍटमॉस्फिअर मिळालंच नाही. त्या प्रेशरमध्ये तो अभ्यास करण्याची क्षमता असून सुद्धा 15 ते 20% खाली आला. तेवढंच नाही, त्याच्या कॉन्फिडन्सवरती बराचसा फरक पडला. तो आता निगेटिव्ह माइंडसेटमध्ये गेला. आणि तिथून मी हे करू शकेन की नाही करू शकेन इथपर्यंत जातात. तर पालकांचं मी नाही ऐकून घेत असं नाही, पालकांचं मी ऐकून घेतो, मुलाचं मी सेपरेटली ऐकून घेतो. आणि मग जे मला पिक्चर दिसतं, एक त्रयस्थ माणूस, मी असं म्हणत नाही पालक चुकी सांगत असतात, पण पालक माझं मूल आणि माझ्या मुलातल्या कमतरतांवरती जेवढा फोकस करतात ना, तेवढं त्याच्या स्ट्रेंथ वरती फोकस करत नाही. ही सर्वात मोठी अंडरलाईन सेंटेन्स आहे. म्हणजे माझ्या मुलामध्ये हे कमी आहे, हे कमी आहे. तर मी त्यांना एकच प्रश्न विचारतो की कमतरतांवरती करिअर उभं राहत नाही, स्ट्रेंथ वरती करिअर उभं राहतं. ओके करू शकतो, तर तुम्ही त्याच्या काही बोलत नाही. जसं मुलांना सांगता येत नाही स्वतःच्या स्ट्रेंथ बद्दल, तसंच पालकांनाही सांगता येत नाही, कारण की ते कुठेतरी परफेक्शनच्या दिशेने प्रवास सुरू असतो. सो पालकांचा अनुभव भयानक आहे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. एका काउन्सिलिंगला तर असं होतं की 1 तास झाला होता काउन्सिलिंग होऊन. वडील सगळ्या प्रश्नांची उत्तरं, म्हणजे मी जो काही प्रश्न टाकायचो ना, तो सगळ्या प्रश्नांची उत्तरं वडील देत होते. आई काय बोलत नव्हती आणि मुलंही काही बोलत नव्हतं. 1 तासानंतर मला हे जाणवत होतं की काहीतरी आहे जे लपवलं जातंय, काहीतरी आहे जो प्रॉब्लेम आहे, मोठा आहे, जो लपवला जातोय. आणि 1 तासानंतर न राहता आईचा ब्लास्ट झाला तिथे. आणि ती म्हणाली की तुम्हाला आतापर्यंत ह्या माणसाने जे काही सांगितलं हे सगळं चुकीचं आहे. आणि ते ऑलरेडी सेपरेट राहत होते आणि फक्त काउन्सिलिंगसाठी हा माणूस त्या समोर उभा होता. त्याच्या आई बरोबरच ते मूल राहत होतं. आणि त्याच्यामुळे जी काही उत्तरं मला मिळाली ती वरवरची होती आणि तिथून काउन्सिलिंग पुढे घेऊन जाणं हे कठीण होतं. आणि मग रिअल स्टोरी सगळी बाहेर झाली. म्हणजे गोष्ट अशी झाली, त्याची करिअर काउन्सिलिंग बाजूलाच राहिली, त्याला मी बाहेर पाठवलं आणि हजबंड वाईफ काउन्सिलिंग सुरू झाली. बऱ्याच वेळेला काउन्सिलिंग मध्ये पण वादविवाद होतात, नाही हे खूप प्रेशर करतात त्याला, किंवा आई खूप त्याला स्टडी प्रेशर करते. मुलाचा आयक्यू नसतो, मुलाचा तेवढा आयक्यू नसतो, पण त्याला 10वी पर्यंत मार्क मिळवणं कठीण नाहीये, कारण की 10वीचा एक पॅटर्न फिक्स आहे, एक लिमिटेड सिलेबस आहे. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून घेतलात तर मूल 85 ते 90 पर्यंत आरामशीर पोहोचतो. ही गोष्ट 12वीला नसते. मग पालक काय कम्पॅरिझन करतात की आता त्याला 10वीला 90% मिळाले, म्हणजे हा सायन्स फील्डमध्ये जाण्याच्या योग्यतेचा आहे, आणि तेच निर्णय घेऊन टाकतात मुलाला न विचारता की तुला आता सायन्सला जायचं आहे. अशा केसेस माझ्याकडे भरपूर येतात, ज्या 12वीला नंतर सीईटी क्रॅक नाही करू शकले किंवा कुठे ऍडमिशन नाही मिळालं, पर्सेंटेज लो झाले. मग मी त्यांना बॅकमध्ये घेऊन जातो, म्हणजे अगदी त्याचं मॅथ्स कसं होतं, सायन्स कसं होतं, तू चांगलं केलंस की तुझं जन्मतः चांगला आहे, हे सगळं मला पालकांच्या समोर मांडावं लागतं. त्यांना ते पिक्चर क्लिअर करावं लागतं की जबरदस्ती मारून मुटकून मिळवलेले मार्क आणि अभ्यास करून मिळवलेले मार्क याच्यामध्ये प्रचंड फरक असतो. आणि जेवढा तुम्ही हायर एज्युकेशनला जाता ना, तिथे सेल्फ स्टडीची सवय लावावी लागते आणि ती इंटरेस्टनेच क्रिएट होते. म्हणजे जर तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तर तुमचा मुलगा तासन तास ते करत राहील, पण जर त्याला इंटरेस्टच नाही त्या सब्जेक्टमध्ये तर तो फक्त पाट्या टाकत असतो, ज्याच्यामुळे येणारे तेवढेच मार्क येतात. असे असंख्य विषय, म्हणजे हा मी एक विषय अभ्यासाचा सांगितला जेव्हा पालकांबरोबर काउन्सिलिंग करतो. कारण की पालकांच्या डोक्यामध्ये एकच आहे, फिक्स पॅटर्न, चांगला अभ्यास केल्यावरती चांगले मार्क मिळवल्यावरती चांगली डिग्री मिळाल्यावरती चांगली नोकरी आणि चांगला पगार. आणि त्याच्यामुळे ते फक्त त्याच गोष्टीकडे लक्ष देतात. आणि आपण तर पुढे बोलूच करिअरच्या ऑप्शन बद्दल, त्यावेळेला इतर कुठल्या करिअरच्या ऑप्शन बद्दल बोलत नाहीत. आज शोकांतिका अशी आहे ना भारतामध्ये की अगदी 12वी 15वी झालेल्या मुलाला सुद्धा मी विचारलं की तुझ्या डोक्यात असलेले 10 करिअर ऑप्शन सांग, तर त्याला 3 ते 4च्या वरती सांगता येत नाहीत. तो बेसिक इंजिनिअरिंग, मेडिकल आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो. त्याच्या व्यतिरिक्त कलेशी कनेक्टेड, राईट ब्रेनशी कनेक्टेड, क्रिएटिव्हिटीशी कनेक्टेड जे करिअर ऑप्शन्स उभे झालेत किंवा टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा जे काही उभे राहिलेत त्याच्याबद्दल त्यांना काही कल्पना नसते, कारण की पूर्ण फोकस हा अकॅडमिक डेव्हलपमेंटकडे गेलेला असतो. आणि पालकांचं पण अनफॉर्च्युनेटली ते झालेलं असतं की 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांना साक्षात्कार होतो किंवा 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर साक्षात्कार होतो की आता करिअर सिलेक्शन करायचं. पण माझं असं पूर्ण मत आहे, जे आता NEP 2020 मध्ये लकीली येते की मूल 5वी 6वी इज अ बेस्ट, 6th स्टँडर्डला गेला ना तो की तिथून त्याच्या करिअरची रिलेटेड गोष्टी झाल्या पाहिजे, त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा प्लॅटफॉर्म दिलं पाहिजे. आपण बोलू त्याच्यावरती. पण ते न करता 10वी आणि 12वी पर्यंत फक्त अकॅडमिक डेव्हलपमेंट, बाकी सगळ्या त्याच्या गोष्टी, म्हणजे जनरल एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 10वीची परीक्षा आली किंवा 10वीला तो गेला की घरचा टीव्ही बंद होतो, अदर ऍक्टिव्हिटी बंद होतात, स्पोर्ट्स बंद होतं, सगळं बंद होतं आणि फक्त अभ्यास आहे की अभ्यास. आणि इथे मुलं ओपन अप होत नाहीत. तेच बर्डन घेऊन ते जेव्हा काउन्सिलिंगला येतात त्यावेळेला मला आधी पालकांचं ऐकून घेऊन मग मुलाला सेपरेटली व्यवस्थित ऐकावं लागतं, त्याला बोलतं करावं लागतं. सो दॅट इज अन एक्सपिरियन्स अप टू नाव.
बरोबर आहे. कारण आता ही खरोखर शोकांतिका आहे. खूप ठिकाणी असं होतं की पालक त्यांची अपुरी स्वप्न मुलांच्या थ्रू पूर्ण करून बघतात. विशेषतः मराठी पांढरपेशा मध्यमवर्गीय समाज हा त्यांच्या डोक्यात असं असतं की मला मिळालं नाही, मग मी माझ्या मुलाला सगळं पुरवलं, मग मी तिला न मागताच बार्बी डॉल दिली किंवा मी त्याला न मागताच लेगो आणून दिलं किंवा व्हॉट एव्हर. म्हणजे नॉट ओन्ली ह्या दोन गोष्टी, पण प्रतिकात्मक की मी सगळं दिलं आणि मी मटेरियल गोष्टी दिल्या. पण कुठेतरी आता काय होत आहे, जसं तुम्ही म्हणताय तसं की आपल्याला ना आता खरं आधी पालक बनायची गरज आहे. चांगलं आई बाबा, चांगले आई बाबा बनायची गरज आहे. कुठेतरी म्हटलं होतं की इट इज म्हणजे व्हेरी इझी टू बी अ फादर बट इट टेक्स अ लॉंग वर्क टू बी अ डॅड. म्हणजे किंवा जन्म देणं सोपं आहे मुलांना, ते पटकन होतं, ती नैसर्गिक क्रिया आहे. परंतु इथेच आपण आणि सगळी प्राणीजात वेगळे ठरतात. कारण त्यांचा ते ज्या पद्धतीने जगत आले त्याच पद्धतीने जगतात. आपल्या मात्र जगण्याच्या पद्धतीत, मानवाच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये फार दिवसागणिक बदल होत आहेत. आणि ते बहुतेक मला वाटतं आपल्या सगळ्यांचं होतंय काय थोडस. आता आपण सगळे एका बोटमध्ये आहोत खरं सांगायला गेलं तर. तुमची मुलं थोडी लहान असतील माझ्यापेक्षा, पण जे आता मी बघतीये माझ्यावरून की जीवनाचा जो वेग आहे ना तो आपल्याला पण झेपत नाहीये कुठेतरी. आणि आपल्या आई वडिलांच्या वेळचे जे ठोकताळे आहेत ते पूर्ण मोडीत निघाले. आणि परत मुलांना आता शाश्वत असं माझ्याकडे काय आहे द्यायला हेच मुळी आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे आपण आपल्या लाईफ मध्ये पण खूप स्ट्रगल करतो आहोत. आपल्याला आपल्या कौटुंबिक आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे, आपल्या सोशल लाईफ मध्ये स्ट्रगल आहे, आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला स्ट्रगल आहे. आणि परत एक पालक म्हणून आपली वेगळी चॅलेंजेस आहेत. आणि जर तुम्ही म्हणता तसं जर आई वडील विभक्त झाले असतील किंवा सपोज बाबा काही कारणानिमित्त सतत बाहेर असतात, तेव्हा सुद्धा त्या आईवर खूप ताण येतो की तिला सगळं एकटीनं बघावं लागतं. असेही गोष्टी होतात. आणि मग इट इज इम्पॉसिबल. आणि आमच्या घरामध्ये ही नॉर्मल भांडणं आहेत की तू त्याला खूप शेफारून ठेवलाय किंवा तुला कळत नाही तू काय करत होती. हे अगदी नॉर्मल डायलॉग आहेत. आणि हे किंवा मग असं की तो अभ्यासच करत नाही, तू काय करतो, तू त्याला थोडं समजून सांग किंवा असं हे अगदी साधे डायलॉग आणि हे रोजचं म्हणजे आहेत बरं. आणि किंवा मग आता जेव्हा मला कोणी असं म्हणतं की अगं बघ त्याचा मुलगा IIM ला गेला, याला गेला, त्याला गेला, माझ्या मनामध्ये अचानक असं होतं की बाई तो गेला, माझा मुलगा काय करतोय. मी कितीही नाही म्हटलं तरी माझ्या मनामध्ये ही तुलना सुरू होते. आणि मग मी कधीतरी माझ्या मुलाशी बोलायला बघते की बाळा बघ त्याचं असं झालं, त्याचं कसं झालं. आणि तो तिथून उठून जातो. मग म्हणजे होतं काही नाही पुढे, तो तिथून उठून जातो मी ही स्टेप सुरू करणार म्हटल्यावर. इट इज सो डिफिकल्ट. म्हणजे पण आता मला वाटतं आपण पेरेंटिंग वर नंतर येऊ, कारण खूप गहन आहे आणि नाही आपल्याला बोलता येणार. पण तुम्ही आता थोडंसं बोललात की मल्टिपल इंटेलिजन्सेस. आणि मी एक छोटासा व्हिडिओ बनवला होता गार्टनरचे मल्टिपल इंटेलिजन्सेस आणि इकिगाई प्रिन्सिपल ह्यांचा जर आपण अमालगेशन केलं तर तुम्हाला थोडी जास्त स्पष्टता येईल. तर मला वाटतं की तुम्ही आपण आता ह्याच्यावरच थोडं विवेचन करूया. तुमचा ह्या दोन्ही बद्दल काय अनुभव आहे, ते मल्टिपल इंटेलिजन्सेस आणि इकिगाई. आधी मी इकिगाई बद्दल बोलेन आणि मग मी तुम्हाला मल्टिपल इंटेलिजन्स बद्दल सांगतो. म्हणजे हे पुस्तक जे आहे म्हणजे माझ्या डेस्क वरतीच असतं, मी नेहमी सांगतो रेफर दिस बुक. ओके, इट्स व्हेरी म्हणजे पॉवरफुल. हल्ली मी जेव्हा करिअर गायडन्स करतो त्यावेळेला मी पालकांना सुद्धा सांगतो की यू रेफर दिस कन्सेप्ट. काही युट्यूबचे व्हिडिओ पण मी त्यांना सांगतो की आज जपान पुढे असण्यामागचं सर्वात मोठं कारण किंवा जपान सारखं म्हणजे 1946 ला जे 1945 ला जेव्हा त्यांच्यावरती अणुबॉम्ब पडले त्याच्यानंतर असं जगाला वाटलं की हा देश संपला. त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांच्या देशावरती एवढे आघात झाले की प्रत्येक आघातानंतर जपान एवढासा देश आहे तो परत कसला उभा राहतोय. पण टेक्नॉलॉजी असो, डिसिप्लिन असो आणि तिसरं म्हणजे एज्युकेशन असो, या 3 गोष्टींमुळे जपान आज जगामध्ये एक टॉपची कंट्री होऊ शकला. मी एज्युकेशनच्या अँगलने जेव्हा जपानचा अभ्यास केला त्यावेळेला मला इकिगाईची पॉवर कळली.
म्हणजे ऑफकोर्स इकिगाई या पुस्तकामध्ये जपानमधली लोक, ओकिनावा या शहरातली लोक 100 वर्षापेक्षा जास्त का जगतात याचा उल्लेख जरी जास्त केला असला तरी करिअर आणि एज्युकेशनच्या अँगलने खूप जबरदस्त सांगितलं. बेसिक प्रश्न तिकडे मुलाला समजायला लागला ना की त्याला बेसिक 2 प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न की तू ह्या जगात का आलायस, आणि दुसरा प्रश्न तू इतरांना म्हणजे तुझ्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाला आनंदी ठेवण्यासाठी काय करू शकतोस. हे 2 प्रश्न बेसिकली त्यांना मूल जन्माला आल्यानंतर आणि त्याला समजायला लागल्यानंतर तिथे आवर्जून विचारलं जातं. सो दिस इज अ फर्स्ट कन्सेप्ट. ह्याला पुढे करिअरच्या सिलेक्शनसाठी जेव्हा युटिलाइज केला जातो ना त्यावेळेला 4 महत्वाचे क्वाड्रंट आपल्याला तिकडे मिळतात. याच्यामध्ये पॅशन हा वर्ड जो भारतामध्ये गेली 20 वर्ष पॅशन हा वर्ड भारतामध्ये खूप वापरला जातो की फाइंड आउट युअर पॅशन, पण अनफॉर्च्युनेटली नोबडी इज गायडिंग हाऊ टू फाइंड आउट द पॅशन. त्याच्याबद्दल कोण बोलतच नाही. सो पॅशन म्हणजे काय, त्याचा एक क्वाड्रंट आहे की तुला काय आवडतं. आता ह्याला ना लिमिटेशन्स जर ठेवलात ना तुम्ही तर यातून करिअर कधीच मिळणार नाही. म्हणजे एखाद्या मुलाला जेवण बनवायला आवडतं हे जर त्याने सांगितलं ना तर त्याची मस्करी केली जाते. ओके, तसं सचिन तेंडुलकरला कळलं. मी तेंडुलकरचं उदाहरण नेहमी देतो कारण की तो माझा रोल मॉडेल आहे आणि त्याच्याकडून मी आजही शिकतो. तर सचिन तेंडुलकरला जर वयाच्या 11, 12, 13, 14 वर्षी राईट टाइमला त्याला तुम्ही विचारलं की तुला काय करायला आवडतं, त्याने एकच उत्तर दिलं, मला क्रिकेट खेळायला आवडतं. ही झाली माझी आवड. ओके, मग दुसरा प्रश्न जो येतो की जे तुला आवडतं ते तुला कितपत जमतं. म्हणजे मला क्रिकेट खेळायला आवडतं पण गरजेचं नाही जे मला आवडतं ते मला जमतं पण. ओके, इथे ना इंटेलिजन्स येतो. आपण लेटर ऑफ मध्ये बोलणार आहोत की जमणं म्हणजे काय नक्की असतं ते. तर मला जे आवडतं तेच जर मला जमायला लागलं, म्हणजे मला क्रिकेट प्रचंड आवडतं आणि मी क्रिकेट उत्कृष्ट खेळतो, तर ती झाली माझी पॅशन. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे माझं झालं पॅशन. ओके, म्हणजे इंटरेस्ट जो आहे ना, इंटरेस्ट ही गोष्ट पहिली आहे आणि त्याच्यानंतर इंटेलिजन्स आहे. पण काही वेळेला असं पण होतं की आधी इंटेलिजन्स पाळण्यात दिसतात. आपण म्हणतो चांगलं बोलायला लागतं, चांगलं लिहायला लागतं, चांगलं खेळायला लागतं, त्यामुळे हा चांगला खेळतोय. किंवा माझी मुलगी आता चांगला डान्स करते. डान्सचा कुठेही घेणं देणं नाही आमच्या संपूर्ण घराण्यामध्ये, पण शी युज टू डू अ गुड डान्स. तर मी म्हणतो की ठीक आहे, तिला आवड आहे तर आपण तिला एक्सप्लोअर करू, आपण तिला त्यासाठी वेळ देऊ आणि लेट्स सी की त्यामध्ये काय करू शकते. तर ह्या 2 गोष्टींचा मिळून होतो पॅशन. गेल्या 20-25 वर्षामध्ये भारतामध्ये हा वर्ड खूप यायला लागला आणि ती चांगली गोष्ट आहे की आपली पॅशन फाइंड आउट करा. तो पॅशन फाइंड आउट करा म्हणजे परत इंट्रोस्पेक्शन आलं. मला आवडणाऱ्या 10 गोष्टी त्या कधीपासूनच्या मला बघायच्या आहेत, अगदी शालेय जीवनापासूनच्या मला बघायच्या आहेत. म्हणजे 5वी 6वी पासून मला माझा कल कुठल्या दिशेने जायला लागला, मी कोणत्या गोष्टींबद्दल जास्त बघायला लागलो, बोलायला लागलो, वाचायला लागलो, रिसर्च करायला लागलो, ती माझी आवड झाली. आता 2 गोष्टी असतात, आवड असते पण त्याच्यासाठी काही करणं किंवा न करणं ही दुसरी गोष्ट असते. मला एक डान्स करायला आवडतं, मी कधी डान्स केलाच नाही तर मला कळणारच नाही की मी किती चांगला करू शकते. किंवा मला बोलायला खूप आवडतं पण मी लोकांसमोर जाऊन कधी बोललोच नाही. म्हणून आहे ना, आता एनईपी जी येणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी भर दिलाय की तुम्ही 5वी पासूनच मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी किंवा स्किल डेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी द्या. म्हणजे त्याला कळू दे मला हे आवडतंय पण आणि मला हे जमतंय पण. कारण की आज एनएसडीसी कॉर्पोरेशन फॉर्म करावी लागते भारताला. याचं कारण की इंजिनियर झालेल्या 90% मुलांचा आम्हाला काहीही उपयोग नाहीये अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांनी सांगून टाकलं. ओके, आणि म्हणून परत करोड रुपये खर्च करून त्यांना स्किल देण्याचं काम केलं जाते. म्हणजे आवड आहे पण त्यांना स्किल ती मिळालीच नाही. जे हे 2 क्वाड्रंट पहिले झाले, हा 2 भाग पहिले झाले. म्हणजे मला काय आवडतंय आणि मला काय जमतंय, ही झाली पॅशन. काही मुलांना हे मिळतं, काही मुलांना हे मिळत नाही. तिसरा भाग जो आहे दॅट इज व्हॉट पीपल वॉन्ट. लोकांची काय गरज आहे, म्हणजे लोकांना काय हवंय, जी आपण बिझनेस लँग्वेज मध्ये नीड म्हणतो. मार्केटची नीड काय आहे. ते परत तेंडुलकरचं उदाहरण घेतलं कारण की ते एकाच उदाहरणाला घेऊन आपण 4ही गोष्टी आधी बघू आणि नंतर मग आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊन बघू. तेंडुलकर म्हणजे आपला काळ होता ज्या वेळेला आपण क्रिकेट बघायचो. तुम्ही क्रिकेट कदाचित बघत असाल. तेंडुलकर ऍटलीस्ट तेवढा फेमस आहे. तेंडुलकर खेळायला आला की बाकी सगळं बंद व्हायचं, देश थांबायचा जवळजवळ आणि तेंडुलकरची बॅटिंग बघायला ते लोक जायचे. आणि तो आउट झाला की टीव्ही बंद व्हायच्या. म्हणून आता काय आपण जिंकणार नाही, म्हणजे तो गेला की आता काय आपली इंडिया जिंकणार नाही, एवढा लोकांचा बिलीफ होता, एवढा लोकांचा स्ट्रॉंग बिलीफ झाला होता तेंडुलकरच्या बाबतीत. आणि म्हणून कुठेतरी लोक म्हणजे लाखो करोडोंच्या ऍडव्हर्टाइजमेंट तेंडुलकरला मिळायला लागले. तर तो त्या सगळ्या गोष्टी वयाच्या 14व्या वर्षी जर तेंडुलकरला कोणी हे विचारलं असतं की तू क्रिकेट खेळून जगातल्या श्रीमंत माणसांच्या यादीत जाशील का, तर त्याला पण ते माहिती नव्हतं. तो फक्त पॅशनवरती काम करत होता. नंतर कळायला लागलं की यस, तेंडुलकर खेळतोय हे लोकांना बघायचंय आणि म्हणून त्या ऍडव्हर्टाइजमेंट, बीसीसीआय वेगवेगळ्या गोष्टी करायला लागल्या. त्या सगळ्या
गोष्टी झाल्या. आणि चौथी गोष्ट जी अतिशय महत्वाची आजच्या काळामध्ये, की तुम्हाला काय आवडतंय हे क्लिअर झालं, तुम्हाला काय जमतं हे क्लिअर झालं, लोकांना त्याची गरज आहे हे पण क्लिअर झालं, पण लोक त्यासाठी तुम्हाला पैसे देतील का? चौथा पॉइंट. पैसे मिळणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, त्याच्याशिवाय तर पुढे काही करिअर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हॅलो स्वाती मॅम, आर यू देअर? हॅलो, आवाज येते माझा? हॅलो 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 मॅडम, आवाज येतोय तुम्हाला? माझं कनेक्शन गेलं मला वाटतं, म्हणून मी पण थोडं थांबलो, लक्षात आलं ते. हो हो. सो पहिली गोष्ट मला आवडते, दुसरी गोष्ट मी ती चांगली करू शकतो, तिसरी लोकांनाही ते हवंय, मग चौथी महत्वाची गोष्ट लोक त्याच्यासाठी पैसे देतील का. ह्या चारही गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तो माझा इकिगाई होतो. आता ह्याला एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. मी उत्कृष्ट ड्रॉइंग करू शकतो किंवा मला इंटेरियर डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे. आता इंटेरियर डिझायनर नावाची फील्ड जर तुम्ही गुगलवरती भारतामध्ये अभ्यास केलात तर 15-20 वर्षापूर्वी अशा नावाची फील्डच अस्तित्वात नव्हती, किंवा होती पण एकदम मायन्यूट लेवलला ती चालायची. पण आता कोणी घर घेण्याचा विचार जरी केला ना तर पहिल्या डोक्यामध्ये येतं की आपलं घर कसं असेल किंवा त्याचं इंटेरियर कसं असेल, किंवा सिव्हिलमध्ये बऱ्याचशा गोष्टी चालू झाल्या. सो मला चांगलं उत्कृष्ट ड्रॉइंग किंवा मला चांगलं स्केच करता येतं किंवा मला चांगला ड्राफ्ट तयार करता येतो आणि मला ते आवडतं सुद्धा, पण मी लोकांसमोर ते कसं मांडू, की लोकांना याची गरज आहे हे कसं मी क्रिएट करू. ती आता गरज निर्माण झाली इंटेरियर डिझायनिंगच्या माध्यमातून. आणि माझं घर माझ्या आयुष्य म्हणजे सामान्य माणसांचं बघायचं झालं तर आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर घेणं आणि ते सजवणं, आणि त्याच्यासाठी लोक पैसे द्यायला तयार होतात. म्हणजे हा झाला माझा इकिगाई. नाहीतर मग चित्र काढून कोणी पैसे कमवू शकतो का, ह्या पण लोकांचा एक लिमिटेड बिलीफ होता. सो तुमचं क्षेत्र कोणतंही असो, तुमची आवड कोणतीही असो, त्या आवडीला तुम्ही इंटेलिजन्सची जोड, त्याच्यावरती आता आपण जाणार आहोत, इंटेलिजन्सची जोड दिली, मग तुम्ही लोकांची कोणती गरज भागवू शकता. हे सर्वात महत्वाचं आहे. गरज दोन प्रकारच्या असतात, नीड्स दोन प्रकारच्या असतात, एक विजिबल आणि दुसरी इनविजिबल. ओके, म्हणजे आज आम्ही अलिबाबाचं जस्ट काल डिस्कशन करत होतो, जॅकमाचं डिस्कशन करत होतो, की त्या माणसाचा अभ्यास करणं म्हणजे प्रत्येक तरुणाने त्याचा अभ्यास करायला पाहिजे. भारतात प्रत्येक तरुणाचा अभ्यास करायला पाहिजे, कारण की माझा रिसर्च असा सांगतो की वयाच्या 17व्या वर्षापर्यंत आपल्या तरुणाला सांगितलं जातं, 25 लाख वेळा सांगितलं जातं की तू काय नाही करू शकत. आणि सारखा माणूस जो त्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 10 वेळा अप्लाय करतो, 10 वेळा त्याला नाही सांगितलं जातं, मग तो 30 ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करतो, 30 ठिकाणी तो रिजेक्ट होतो. त्याच्या देशामध्ये KFC लॉन्च होतं, KFC साठी 24 लोक अप्लाय करतात आणि 23 लोक सिलेक्ट होतात, 24वा हा असतो रिजेक्ट होणारा. एवढं फेल्युअर बघितल्यानंतर तो जेव्हा अलिबाबाची आयडिया काढतो आणि आयडिया आपल्या मित्रांच्या समोर मांडतो, त्याला मित्र पण त्याला मूर्ख म्हणतात की हे असं काही होत नाही बाळा, आणि आज तो माणूस कुठे आहे. ओके, सो म्हणजे तरुणांना मला हे सांगायला आवडेल की तुमची एखादी आयडिया आहे ना जग बदलू शकते, एखादी कल्पना जग बदलू शकते. तर त्या कल्पनेला जर तुम्ही इंटेलिजन्स, ह्याच्यासाठी मला काय शिकावं लागेल, जर माझी ही आवड आहे ह्याच्यासाठी मला काय शिकावी लागेल, आणि ह्याच्यामुळे समाजातला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, कुठली अडचण सॉल्व्ह होऊ शकते, किंवा लोकांची कुठली गरज सोडवू शकतो मी, हे बघणं. आणि मग त्यासाठी मला लोक पैसे देतील का, ह्याचा ट्रायल आणि एरर करण्यासाठी ना आपल्या तरुणांकडे वेळ नसतो. याचं कारण वयाच्या 24व्या वर्षापर्यंत आपली मुलं शिकतच असतात, अभ्यासच करत असतात. माझ्या डोक्यातल्या आलेल्या कल्पना मी कधी मांडणार, त्या कल्पनांवरती एक्सपेरिमेंट कधी करणार, आणि त्या एक्सपेरिमेंट मधून मला काय आउटपुट मिळतंय, ती कल्पना वर्केबल आहे की नाही, हे एक्सपेरिमेंटच भारतामध्ये होत नाहीयेत. आणि म्हणून नवीन व्यावसायिक घडत नाहीयेत. कारण की व्यावसायिक होण्यासाठी सुद्धा आपण MBA अभ्यास करतो, आणि MBA आल्यानंतर बाहेर आल्यानंतर प्रश्न विचारतो, मी MBA तर केला पण आता काय करू. सो ही शोकांतिका आहे. सो इकिगाईचा जो कन्सेप्ट आहे ना, तो प्रत्येकाने आपल्या पेपरवरती बरेचसे प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो, आपल्या आवडीनिवडी विचारू शकतो. जर तुम्हाला तुमच्या आवडीनिवडींबद्दल क्लॅरिटी येत नसेल तर तुम्ही समाजामध्ये तुम्हाला जे प्रॉब्लेम
त्रास देताय, तुम्हाला वाटतंय की हा एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझ्या एरियामध्ये पाणी येत नाहीये, हा एक प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम आहे. ओला उबरचं उदाहरण घ्या ना. ओला उबर काय करते आज? त्यांनी टार्गेट ऑडियन्स आयडेंटिफाय केला की बऱ्याच लोकांकडे घरी कार आहे पण त्यांना स्वतःला ड्राईव्ह करायचं नाहीये, किंवा पार्किंगचे इश्यूज आहेत, किंवा ड्राईव्ह करता करताना लॅपटॉपवरती कामं करायची आहेत, असे बरेचसे प्रोफेशनल आहेत, किंवा कधीही फ्लाईट लँड होते आणि मग तिकडून घरी जाण्यासाठी त्या लोकांच्या अडचणी आहेत. तर हे सगळं बघता ओला उबरचा आज कन्सेप्ट करोडो रुपये कमवतोय. त्यांचं ऑफिस काय आहे, 10x10 पेक्षा थोडंसं मोठं ऑफिस असतं, पण एक आयडिया जी लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, आणि त्याच्यामध्ये तुम्ही इंटेलिजन्स काय टाकलं तर लोकांपर्यंत कसं पोहोचायचं, सॉफ्टवेअर कसा बनवायचा ते बनवल्यावरती त्यांनी प्राइसिंग वरती गेले की जसे पण लोक टॅक्सीला एवढे देतात, तर त्याच्यामध्ये मी थोडासा एक 20-30% ऍड केला आणि लोकांना चांगली एसी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, तर लोक विकत घेतील. अशा बऱ्याचशा कल्पना तरुणांच्या मनामध्ये येतात, शाळेतल्या मुलांमध्ये डोक्यामध्ये येतात. अनफॉर्च्युनेटली टीचर्स, पॅरेंट्स त्याला वाव देण्याचा प्रयत्न करत नाहीत. मुलं बोलतात तर त्याला काहीतरी हडूड करणं आणि बाजूला ठेवणं. कम बॅक टू द इकिगाई. तो प्रत्येक तरुणाने आपला इकिगाई तयार करण्याची गरज आहे. आयदर तो त्याच्या आवडीच्या अँगलने विचार करावा त्याने, आयदर समाजातली एखादी अडचण असेल त्याच्याबद्दल विचार करावा, आयदर मगाशी तुम्ही उल्लेख केलात की पैसे कमवायचे. येस, तरुणांचं एक क्लिअर असतं, जसं धीरूभाई अंबानींचं क्लिअर होतं की मला काही करा, मला पैसे कमवायचे, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जाऊ दे, मला पैसे कमवायचे. असे सुद्धा तरुण असतात. आणि माझ्या ओळखीचे असे बरेच तरुण आहेत ज्यांना मी व्यवसाय मार्गदर्शन केलंय की ते अगदी 8वी-9वी पासून सर दादा मला काही नाही, मला फक्त व्यवसाय करून पैसे कमवायचे, आणि आज ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्टोअर टाकलेत, कोणी बिझनेस टाकलाय, कोणाचा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा बिझनेस आहे, आणि प्रचंड पैसे कमवत आहेत. बट ते आर एन्जॉईंग ऑल्सो दॅट, कारण की ते शिकता त्यांनी इंटरेस्ट क्रिएट केला आणि इंटेलिजन्स क्रिएट केला. तो हा झाला इकिगाईचा भाग. ह्या 4 पैकी कुठल्या तरी एक धागा पकडून तुम्हाला सुरू करावे लागेल. आयदर तुमची आवड, समाजातली एखादी अडचण, पैसे कुठून येऊ शकतात, किंवा कुठलं इंटेलिजन्स माझ्यामध्ये आहे, या 4 पैकी एकाचा धागा पकडून तुम्ही बाकीच्या 4 गोष्टी कव्हर करू शकता. आणि म्हणून एक तिसरा माणूस तुम्हाला लागतो आमच्यासारखा, की जो तुम्हाला प्रश्न विचारून खोदून ते काढू शकतो. म्हणजे हल्ली काय झालंय ना की आई वडिलांचा एक फिक्स पॅटर्न झाल्यामुळे आई वडिलांकडे कॅपॅसिटी असताना सुद्धा मुलं त्यांच्याबरोबर बसत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायला. ओके. आणि प्रत्येक वेळेला एक चांगला मित्र बाहेर मिळतोच मित्रांच्या ग्रुपमध्ये, असं होत नाही. त्याच्यामुळे एक थर्ड पर्सन तुम्ही निवडलात, तुमच्या क्षेत्राशी कनेक्टेड असो किंवा तुमच्या क्षेत्राशी नसो, पण ज्याच्यात तुम्हाला माहिती आहे की त्याच्याकडे विजडम आहे, त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमची कल्पना मांडली पाहिजे आणि तिथून मग तुमच्या करिअरला सुरुवात करायला पाहिजे. दिस इज द वन थिंग. आता आपण येऊया इंटेलिजन्स वरती, जो अतिशय महत्त्वाचा. छोटीशी मला ना एक आठवण, एक उदाहरण मी देते. आपण सचिन तेंडुलकर बद्दल बोललो. एक माणूस आहे जो क्रिकेटची कमेंट्री करून खूप फेमस झाला, हर्षा भोगले. आणि त्या माणसाचं जे करिअर आहे क्रिकेट कमेंटेटर म्हणून त्यांनी जे नाव कमवलेलं आहे, हर्षा भोगलेनी स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स सायकोलॉजी आणि कमेंट्री ह्याचं काहीतरी अमालगमेशन केलं. हर्षा भोगले स्वतः MBA आहे, आणि माझ्या नवऱ्याच्या म्हणजे मुलांच्या बाबांच्या कंपनीमध्ये तो आला होता स्पीच द्यायला, तेव्हा मग त्यांनी एक पुस्तक पण लिहिलंय, स्पोर्ट्स आणि मॅनेजमेंट. म्हणजे MBA ची जी प्रिन्सिपल्स आहेत ती स्पोर्ट्स मध्ये कशी अप्लाय होतात, किंवा स्पोर्ट्सची काही प्रिन्सिपल्स MBA मध्ये कशी अप्लाय होतात. म्हणजे तुमच्यातला इंटेलिजन्स कसा बाहेर आणायचा आणि तो कसा लोकांसमोर प्रेझेंट करायचा. आणि हे जे फील्ड आहे क्रिकेट कमेंट्रीचं, त्याला इतका ग्लॅमर केवळ हर्षा भोगलेने दिलंय. दुसरं उदाहरण आपण बघतो RK लक्ष्मण. त्यांच्या आधी कुणीही कार्टुनिस्ट झाला नाही, पॉलिटिकल कार्टुनिस्ट त्यांच्यासारखा आणि त्यांच्या इतका. तर मुलांची करिअर ना आपल्याला माहिती नाहीयेत. खलील जिब्रानचं एक वाक्य आहे की ती तुमची मुलं आहेत पण ती तुमची इस्टेट नाहीये. दे हॅव कम थ्रू यू पण नॉट बिकॉज ऑफ यू. आणि त्यांची स्वप्न कायम भविष्यात असणार आहेत आणि तुमचे पाय मात्र भूतकाळात आहेत. तेव्हा त्यांच्या स्वप्नांना पंख द्या, त्यांना प्लीज अडवू नका. म्हणजे एवढा जरी तुम्ही सगळ्या पालकांनी संदेश घेतला की मुलांना एक्सप्लोर करू दे. सॉरी अजय, अजून 2 गोष्टी मला बोलायच्या आहेत. माझी एक मैत्रीण आहे अमेरिकेत, तिची मुलगी आणि माझा मुलगा याच्या बरोबर प्ले ग्रुप पासून एकत्र होते आणि नंतर ते लोक US ला गेले, आम्ही इथे राहिले. तर ती मला सांगत होती, मला आता इतकी याची काळजी वाटते की रोज एक नवीन फील्ड माझ्या समोर आणते. मी म्हटलं आता तिचं वय आहे, शी इज लर्निंग न्यू थिंग्स. आणि एक आपल्या पालकांना असतं की माझ्या मुलाचं वर्ष वाया जाईल, त्यांनी काही नवीन केलं तर वर्ष वाया जाईल, 2 वर्ष वाया जातील. मी तिला म्हटलं हे बघ की तिचं होऊन वाईटात वाईट काय होईल,
तिने जो कोर्स निवडलाय तो ती पूर्ण करणार नाही आणि त्याच्यामध्ये ती करिअर करणार नाही, पण ती काहीतरी तरी शिकेल एक. आणि वाईट असं होऊन तिची किती वर्ष वाया जातील, 2-3. म्हटलं अख्खा आयुष्य वाया गेल्यावर लोक नाटकात जातात, सिनेमात जातात. आपल्याकडे कितीतरी लोक आहेत ज्यांनी आयुष्यभर डॉक्टरकी केली आणि मग त्यांना एका विशिष्ट टप्प्यावर त्यांना जाणवलं नाही मला डॉक्टरकी नाही करायची, हे माझं फील्ड कधीच नव्हतं. रवींद्र मंकणी सारखा इंजिनियर माणूस, तो आयुष्यभर त्यांनी नाटकं केली किंवा त्यांनी सिरियल मध्ये काम केलं. तर हे म्हटलं हे तुला हे हवंय की तिची 2-3 वर्ष वाया गेलेली हवी. आणि आपण पुन्हा पालक म्हणून हे विसरतो की मुलांनी जर ह्या गोष्टी ट्राय केल्या तर त्यांना किती एक्सपोजर मिळेल. ते जगामध्ये पडू झडू माल वाढू ह्या पद्धतीनं ते स्वतः शिकतील. तुम्ही त्यांना सगळ्या गोष्टी नाही शिकवू शकत. हे कुठेतरी मला वाटतं पालकांनी मान्य करायला पाहिजे. त्यांना थोडं जगाचा अनुभव येऊ दे असं म्हणून त्यांना येऊ दिला पाहिजे. माझ्या घरातलं उदाहरण सांगते. माझी भाची इंडिगो मध्ये आज हे आहे आणि ऍक्च्युली तेव्हा माझा नवरा म्हणाला की तिने ना ती एअर होस्टेस नाही झाली तरी चालेल, तिने फक्त ते ट्रेनिंग जरी कम्प्लीट केलं ना तरी म्हणे तिला खूप एक्सपोजर मिळेल. सुदैवानं तिने ते ट्रेनिंग कम्प्लीट केलं. ती आता गेली 3 वर्ष इंडिगो मध्ये आहे. पण मी बघते की रोज ती 1000 माणसं बघते एअरपोर्टवर, विमानात, इकडे तिकडे. आणि तिचा जो आउटलुक आहे आणि तिला जी मॅच्युरिटी आहे ती मला ह्याही वयात नाहीये असं मला अनेकदा वाटतं. म्हणजे आणि फील्ड इतकी वेगळी इव्हॉल्व्ह होतात. उगाच आपण मात्र कुठेतरी त्या जमान्यात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जमान्यात किंवा आता ही फील्ड आता गेली, आउटडेटेड झाली, हे आपण मान्यच नाही करत आहोत. सॉरी, हे थोडंसं माझं पॅशन होती म्हणून मी बोलले. सो मल्टिपल इंटेलिजन्स बद्दल बोलूया आपण आता, की याची थोडीशी कल्पना पालकांना आणि मुलांना आली ना तरी भरपूर म्हणतात ना की तुम्ही विचार करू शकता. बेसिकली मल्टिपल इंटेलिजन्स काय आहे, डॉक्टर हार्वर्ड गार्डनरने 1983 ला एक थिअरी लॉन्च केली, मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी. आणि त्यात त्यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलं, ज्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जगाला हे सांगण्याचा प्रयत्न केला, देर इज IQ म्हणजे सर्व नाही, सर्व काही नाही. म्हणजे बेसिकली IQ टेस्ट केली जाते करिअर सिलेक्शनसाठी, पण IQ म्हणजे काय, तर इंटेलिजंट कोशंट. एवढा फुल फॉर्म फक्त लोकांना माहिती असतो, पण तो कोशंट कसला बनतो हे फार कमी लोकांना माहिती असतं. तर फर्स्ट ऑफ ऑल द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की IQ मध्ये 2 इंटेलिजन्स असतात. पहिलं इंटेलिजन्स असतं ते म्हणजे लॉजिकल इंटेलिजन्स. लॉजिकल इंटेलिजन्स मीन्स युअर मॅथ्स, सायन्स, युअर थिंकिंग ॲबिलिटी, तुमचे रिझनिंग ॲबिलिटी, हे सगळं लॉजिकल इंटेलिजन्स मध्ये येतं. आणि दुसरं असतं ते म्हणजे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. आपले सगळे जे थिअरी सब्जेक्ट्स असतात किंवा भाषा, व्याकरण, कम्युनिकेशन, हे सगळं लिंग्विस्टिक इंटेलिजन्स मध्ये येतं. ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला IQ म्हणतात. भारतामध्ये IQचं महत्व ह्यासाठी वाढलंय, अनफॉर्च्युनेटली आपली एज्युकेशन सिस्टीम गेली 70 वर्ष इंग्रज गेल्यानंतर सुद्धा IQ बेस्ड एज्युकेशन सिस्टीम फॉलो करते. म्हणजे मॅथ्स आणि सायन्स आणि थिअरी सब्जेक्ट याचं कॉम्बिनेशन. देर इज नो प्रॅक्टिकल एज्युकेशन इन टू अवर पार्ट. म्हणजे म्युझिक आणि स्पोर्ट्स हे अगदी नगण्य, म्हणजे जवळजवळ नाहीच आहेत अशा पद्धतीने. तर हे 2 इंटेलिजन्स जे आहेत ना ते आपल्या आजूबाजूला फिरत असतात, आपल्या आजूला फिरत असतात. मग ह्या आता जनरली कसं असतं, बाय बर्थ तुम्ही जेव्हा येता ना तेव्हा तुमचे काही इंटेलिजन्स बाय बर्थ चांगले असतात, काही इंटेलिजन्स बाय बर्थ तुमचे वीक असतात. आणि ह्याचा गर्भसंस्कार हा खूप मोठा विषय आहे, तो सध्याचा आपला टॉपिक नाहीये. पण ह्या 2 इंटेलिजन्स व्यतिरिक्त आपल्याकडे आणखी 6 इंटेलिजन्स असतात, याची कोणाला माहिती नाही. मग कसं होतं, 10वीला तुम्हाला 90% वरती मिळाले, ते 2 पद्धतीने मिळतात. एक तर तुमचा IQ खरंच चांगला आहे आणि तुम्ही तो सहज सोप्या पद्धतीने अभ्यास केला, इझिली तुम्ही ते क्रॉस करून गेलात आणि तुम्हाला 90च्या वरती मिळाला, म्हणजे तुमचा IQ चांगला आहे. देन यू कॅन गो फॉर दी हायर एज्युकेशन लाईक इंजिनिअरिंग अँड मेडिकल, अशी एक गोष्ट आहे. आयदर तुमचा IQ चांगला आहे किंवा तुमचा IQ चांगला नाहीये. जर तुमचा IQ चांगला नाहीये तर मग तुम्ही कॉमर्स आणि आर्ट्सच्या काही फील्डमध्ये गेलं पाहिजे, अशा पद्धतीने होतं. पण डॉक्टर हार्वर्ड गार्डनरचं म्हणणं काय झालं की IQ व्यतिरिक्त देर आर अदर इंटेलिजन्स, अदर कोशंट्स. आपण गेली 10 वर्ष EQ, इमोशनल कोशंट बद्दल भरपूर बोलायला लागलोय, वाचायला लागलो, ऐकायला लागलोय, पण तरी सुद्धा जेवढी जागरूकता पाहिजे तेवढी त्याच्याबद्दल नाहीये. तर हा एक इंटेलिजन्स आहे, हा एक कोशंट आहे. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे इंटेलिजन्स येतात, ते म्हणजे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स आणि इंटरपर्सनल इंटेलिजन्स. व्हॉट इज इंट्रापर्सनल इंटेलिजन्स? इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे तुम्ही स्वतःला किती ओळखता, दॅट इज द फर्स्ट थिंग. ओके, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिस्पेक्ट, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, गोल सेट करण्याची ॲबिलिटी, तुमचं टाइम मॅनेजमेंट,
तुमचं कम्युनिकेशन, हे सगळं झालं इंट्रापर्सनल इंटेलिजन्स मध्ये. आणि ही एकमेव गोष्ट अशी आहे ना की जी आजच्या जगामध्ये यशस्वी होण्यासाठी गरजेची आहे, आणि अनफॉर्च्युनेटली स्कूल्स आणि कॉलेज याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. जर हे इंटेलिजन्स डेव्हलप करायचं तर कोणत्या ऍक्टिव्हिटी आहेत, तर मुलांना स्वतःची मतं मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करणं, जो प्लॅटफॉर्मच आपण हरवून बसलो आपल्याकडे. ओके, याच्या बरोबर जे दुसरं इंटेलिजन्स असतं ते म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स, म्हणजे माणसं जोडण्याची कला, माणसांना समजून घेण्याची कला, एम्पथी आणि सिंपथी आपण जे म्हणतो ते सगळं ह्या इंटेलिजन्सचा भाग आहे. हे आपल्या प्रीफ्रंटल लोब मधून येणारे इंटेलिजन्स आहेत, म्हणजे इंट्रा आणि इंटर. अनफॉर्च्युनेटली मुलाच्या वयाच्या 14-15 वर्षापर्यंत ह्याच्याबद्दल आपण बोलतच नाही. मग आपण नेहमी एक उदाहरण देतो की धीरूभाई अंबानी, सचिन तेंडुलकर, AR रहमान, बिल गेट्स, हेनरी फोर्ड, आता अलिबाबाचे फाउंडर बद्दल आपण बोललो, हे सगळे अभ्यासात फेल झाले, अभ्यास करू शकले नाही. तेंडुलकरला सुद्धा 10वीची त्याची परीक्षा सोडून द्यावी लागली आणि तो बिंदास गेला. मग हे आयुष्यात एवढे अरबोपती करोडोपती तर झालेच, पण यशस्वी कसे झाले यांचा जर अभ्यास केला तर यांच्याकडे भरपूर गोष्टींपैकी एक सर्वात पॉवरफुल गोष्ट आहे, तो म्हणजे त्यांचा EQ खूप स्ट्रॉंग आहे, इमोशनल कोशंट खूप स्ट्रॉंग आहे. म्हणूनच ते आपली मतं स्पष्टपणे मांडू शकले, आपल्या स्वप्नांच्या मागे धावू शकले, आपल्या स्वप्नांना स्ट्रॉंगली फॉलो करू शकले. आणि सर्वात महत्वाचे, हेनरी फोर्डचं उदाहरण मी नेहमी देतो की त्यांच्या आलोचकांनी त्यांना एकदा कोर्टात खेचलं आणि म्हटलं की ह्या माणसाला ऑटोमोबाईल बद्दल बोलण्याचा काही हक्कच नाही, कारण की ह्याची स्वतःचीच इंजिनिअरिंग नाहीये त्याच्यामध्ये. मग त्याला कोर्टामध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्याला जेव्हा प्रश्न विचारले जातात, टेक्निकल प्रश्न मुद्दामून विचारले जातात, तर तो काय करतो हेनरी फोर्ड की आपल्या ऑफिसमधल्या एकेका माणसाला बोलवतो समोर आणि त्या टेक्निकल प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगतो. प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर ते जे आलोचक असतात ते आणखीन भडकतात आणि म्हणतात की बघा आम्ही सिद्ध करून दाखवलं की ह्याला काहीच येत नाही याच्या फील्डमधलं. तेव्हा हेनरी फोर्ड म्हणतात की शांतपणे म्हणतात की हो, तुम्ही जे म्हणताय ना मला माझ्या फील्डमधलं टेक्निकल काहीच माहित नाहीये, पण ज्यांना ते माहिती आहे ना त्या माणसांना कसं हँडल करायचं हे मला माहिती आहे. आणि ह्यालाच म्हटलं जातं EQ, ह्यालाच म्हटलं जातं इमोशनल कोशंट. आज व्यावसायिक होण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट जी लागते ना ती म्हणजे तुमचा EQ. तुम्हाला योग्य माणसाला योग्य काम देता आलं पाहिजे, त्या माणसाला नर्चर करता आलं पाहिजे, त्याबरोबर रिलेशनशिप बिल्ड करता आलं पाहिजे, त्याच्या इमोशन सांभाळता आलं पाहिजे, त्याचं IQ तुम्हाला सांभाळता येऊन त्याला तुम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे, तर तुम्ही योग्य व्यावसायिक होऊ शकता. मग व्यावसायिक आणि लीडर होण्यासाठी, म्हणजे आज नेते मंडळांचं उदाहरण घेतलं तर नेते मंडळी नेते का होतात त्याच्या मागे एकच कारण आहे, त्यांना बिलिव्हर्स असतात आणि त्यांना फॉलोअर्स असतात. फॉलोअर्स आणि बिलिव्हर्स वेगवेगळ्या गोष्टी. जसं आपण सगळे केतन सरांचे बिलिव्हर्स आहोत, म्हणजे ते म्हणतील ते आपल्यासाठी पूर्व दिशा असते, कारण की ते आपल्या चांगल्यासाठीच सांगणारे आपल्याला माहिती आहे. सो बिलिव्हर्स आणि फॉलोअर्स नेते मंडळांच्या मागे असतात. का असतात? कारण की तसा इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटी ते स्वतःला बनवतात. इंट्रा आणि इंटरवरती म्हणजे आत्मविश्वास आणि माणसं जोडण्याची कला, माणसांचे जे काही लूप होल्स आहेत ते आयडेंटिफाय करून त्यांना मदत करण्याची कला. ओके, तर हे 2 इंटेलिजन्स झाले. IQ बरोबर आपण हे 4 इंटेलिजन्स बघितले. तिसरं इंटेलिजन्स जे असतं ते म्हणजे क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशनचं इंटेलिजन्स. आणि ह्याच्याकडे तर जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे क्रिएटिव्हिटीमध्ये मी पहिला प्रश्न विचारतो, ड्रॉइंग करता येतं का, किंवा ड्रॉइंग करायला आवडतं का? मग मुलं म्हणतात हो आवडतं. मग कशा पद्धतीची ड्रॉइंग करता तुम्ही? बघून चित्र काढणं ही सुद्धा एक क्रिएटिव्हिटी आहे. आणि काहीही समोर नसताना काहीतरी क्रिएट करणं, म्हणजे कुणीतरी माझ्या वर्गामध्ये मला हिरवा कावळा आणून दाखवतो, हा हिरवा कावळा, तर शिक्षक काय म्हणतात त्याला, अरे गाढवा, कावळा कधी हिरवा असतो का? पण ती त्याची इमॅजिनेशन आहे ना, असू शकतो. ओके, आणि आज जगामध्ये आपण टेस्ला सारख्या कंपनी जेव्हा बघतो तेव्हा चंद्रावरती आपण जे पोहोचलो हे इमॅजिनेशनच्या पॉवरवरतीच पोहोचलो. आणि ते आधी ते इमॅजिनेशन होतं आणि नंतर त्याला सायन्सची जोड देण्यात आली. तर ही इमॅजिनेशन, ही क्रिएटिव्हिटी ही प्रत्येकामध्ये असते. हे आपलं 5वं इंटेलिजन्स आहे, इमॅजिनेशन इंटेलिजन्स. आणि याच्यामध्ये मुलं स्टोरी टेलिंग करतात लहानपणी, म्हणजे त्यांना एखादा टॉपिक दिला जातो आणि उत्कृष्टपर्यंत त्याची गोष्ट बनवतात. खोटं बोलणारी मुलं आहेत ना लहानपणी मला खूप आवडतात. तुम्ही म्हणाल की हे काय, खोटं बोलणारी मुलं कशी आवडतात? कारण की ती ज्या पद्धतीने खोटं सांगतात ना, पालकांना 10 मिनिटं विचार करावा लागतं की हा खोटं बोलतं की खरं बोलतं. एवढी जबरदस्त स्टोरी. मम्मी काय झालं माहितीये, शाळेतून मी निघालो, म्हणजे प्रश्न साधा असतो की तुझ्या खिशात जे 10 रुपये दिले होते ते गेले कुठे, असा प्रश्न विचारला जातो. मग तो स्टोरी तयार करतो की मम्मी काय झालं माहितीये, शाळेतून मी बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर सायकल घेत होतो, तर माझ्या मित्राच्या सायकलचा टायर फुटला आणि माझ्याकडे पैसे नव्हते ना, मग मी त्याला तिकडे घेऊन गेलो गॅरेजमध्ये आणि 10 रुपये दिले. ऍक्च्युली आणि 10 रुपयाचं चॉकलेट खाल्लेलं असतं. ओके, पण जस्ट इमॅजिन करा, ऍट दॅट एज सुद्धा तो एवढं क्रिएट करू शकतो. काय करतो मग याच्या पुढे आपण मारून ती क्रिएटिव्हिटी संपवून टाकतो. म्हणजे आउट ऑफ द बॉक्स विचार करायचाच नाही तू. म्हणजे कावळा हिरवा असू शकत नाही हे मारून आपण, शिक्षक पण आपले तसेच करतात आणि पालक पण आपले तसे करतात, कारण की ही राईट ब्रेनची ऍक्टिव्हिटी आहे. आणि राईट ब्रेनला आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये मार्क्स नाहीयेत, आणि मार्क्स नाहीयेत म्हणजे पर्सेंटेज नाहीयेत आणि तुमचं सक्सेस नाहीये, हे कुठेतरी चक्र
फिरवून ठेवलं. त्याच्यानंतरचं जे इंटेलिजन्स येतं ते म्हणजे फाईन मोटर स्किल. आपण बरेचसे सर्जन बघतो जे अगदी 10-15 मिनिटाचे ऑपरेशन करायला सुद्धा 10-10 लाख 20-20 लाख रुपये घेतात. मग ते कसले पैसे घेतात? ऑफकोर्स त्यांच्या नॉलेजचं, त्यांच्या एफर्टचं, पण सर्वात इम्पॉर्टंट त्यांच्याकडे फाईन मोटर स्किल असतं. म्हणजे मनगट आणि बोटं यांच्यावरचा जबरदस्त कंट्रोल. आता दिवाळी येते, आता सगळ्या महिला रांगोळी काढायला बसणार. किती जबरदस्त रांगोळी फक्त ह्या एका स्किलवरती काढली जाते आणि क्रिएटिव्हिटीवरती काढली जाते. हस्ताक्षर चांगलं असणं, हँडरायटिंग चांगलं असणं, चांगलं बॅडमिंटन खेळता येणं, चांगलं कॅरम खेळता येणं, ह्याच्यासाठी फाईन मोटर स्किल जबरदस्त असणं गरजेचं आहे. पण याचा फक्त आपण कनेक्शन शाळेमध्ये हस्ताक्षर म्हणजे हँडरायटिंग चांगलं असणं याच्यावरतीच बघतो, बरोबर. सो दिस इज वन ऑफ द इंटेलिजन्स. त्याच्यानंतर असतं ग्रॉस मोटर स्किल. ग्रॉस मोटर स्किल म्हणजे होल बॉडी. जगातला प्रत्येक ऍथलीट म्हणा, स्पोर्ट्समन म्हणा, याच्यामध्ये आयदर इनबिल्ट हे इंटेलिजन्स असतं किंवा तो हे इंटेलिजन्स डेव्हलप करतो. उदाहरण द्यायचे झाले, माझं मूल एका ठिकाणी बसत नाही, त्याला हायपर ऍक्टिव्हिटीचा कन्सेप्ट लावून दिला म्हणजे तो आजारच आहे एक प्रकारे, असं कन्सिडर केलं. पण हे नाही कोणी बघत की त्याच्याकडे प्रचंड एनर्जी आहे, तो दिवसभर खेळून सुद्धा तेवढाच एनर्जेटिक राहतोय. म्हणजे त्याला त्याने देवाने दिलेली एक शक्ती आहे किंवा एक इंटेलिजन्स आहे. त्याचा जर योग्य वापर केला तर तो एक चांगला स्पोर्ट्स पर्सन किंवा ऍथलीट होऊ शकतो. आज चायना, जपान, कोरिया ह्या कंट्रीजमध्ये ऑलिम्पिक मधले सर्वात जास्त मेडल जातात. कारण काय? कारण की मुलांचे पाय तिथे पाळण्यात बघितले जातात की हा मुला ऍथलीट होण्याच्या योग्यतेचा आहे आणि त्याला मग तिथे 80% टाइम त्याला तिथे इन्व्हॉल्व्ह केलं जातं आणि 20% त्याचं अकॅडमिक डेव्हलपमेंट केलं जातं. आपल्याकडे ना लेक्चर म्हणजे 8 पिरियडमध्ये एक पीटीचा लेक्चर असतो अर्धा तासाचा आणि त्या अर्धा तासाच्या पीटीच्या लेक्चरमध्ये सुद्धा टीचरच्या मूडवरती असतं. त्या अर्धा तासामध्ये तो कुठल्या स्पोर्ट्सच्या मुलाकडे किती लक्ष देणार. आणि जसे एक्झाम जवळ आले स्पोर्ट्सचे लेक्चर कॅन्सल होतात आणि टीचर सिलेबस कंप्लीट करण्यासाठी ते लेक्चर वापरतात. असं कुठेतरी खेळ आहे. किंवा खेळाचे जे सामने असतात त्याच्या वेळेला जर एक्झाम आले तर पालक प्रायोरिटी एक्झामला देतात, त्याचे सामने बाजूला ठेव. दिस हॅपन्स ओव्हर हिअर. त्याच्यामुळे हे एक इंटेलिजन्स ग्रॉस मोटर स्किलचं आहे. त्याच्यानंतरचं इंटेलिजन्स आहे ते म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स. याचं एक साधं उदाहरण मी देईन की बऱ्याच वेळेला आहे ना मुलं गुणगुणत बोलतात किंवा रिदम मध्ये बोलतात. मम्मी आज काय झालं माहितीये, शाळेमध्ये ना असं झालं, असं झालं. हे सायन्स आहे की तुमचं मुलं म्युझिकल आहे किंवा तो एका ठिकाणी बसलाय आणि असं डेस्क वरती टाक 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 वाजवतोय किंवा पेनाची टिक 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 त्याला काहीतरी हे करते, मागे म्युझिक लागलं, गाणं लागलं की लगेच त्याचं शरीर हलायला लागतं. तुमच्या मुलाचं म्युझिकल इंटेलिजन्स चांगला आहे. किंवा तो रिदम मध्ये बोलतो किंवा तो गाणी ऐकत अभ्यास करतो. म्हणजे बॅकग्राऊंडला गाणी लावले, तो गुणगुणतोय आणि त्याच्या नोट्स तो काढतोय आणि तो उत्कृष्ट काढतोय, बरोबर काढतोय. दीज आर द सायन्स की म्युझिकल इंटेलिजन्स. म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स चांगलं आहे. मग एक इंटेलिजन्स येतं 7वं इंटेलिजन्स, दॅट इज नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स. नेचर बरोबर कनेक्शन. म्हणजे मी अशा कितीतरी केसेस हँडल केल्यात की रस्त्यावरती एखादं कुत्र्याचं पिल्लू आजारी पडलंय, त्याला घरी येऊन घरात माणसं जेवढे नाही तेवढे प्राणी घरी करून ठेवले. आणि तुम्ही ऐकलं कितीतरी यंगस्टर्स प्राण्यांबरोबर बोलतात आणि त्यांची भाषा प्राण्यांना कळते. तसंच बॉटनी सारखा विषय काहीही अभ्यास केलेला नाहीये, पण झाडाचं एक पान, माझे बरेचसे मित्र असे आहेत, त्यांना झाडाचं एखादं पान आणून दिलं ना की त्या पानाने ते सांगतात की हे झाड कुठलं, म्हणजे हे झाड कुठे असेल, त्याची उंची किती असेल, ते कुठल्या वातावरणामध्ये जगत असेल, फळ देत असेल का, कशा पद्धतीचं फळ देत असेल. तर नॅचरलिस्टिक असणं म्हणजे काय, नेचरशी कनेक्टेड असणं, नेचर बरोबर कनेक्टेड असणं. ह्यांना डिप्रेशन गेल्यावरती फक्त गार्डन मध्ये फिरून आले ना तरी पण ह्यांना एकदम जबरदस्त वाटतं. पण ह्या इंटेलिजन्सची सर्वात मोठी गोष्ट आहे ना, ह्या इंटेलिजन्समध्ये 5ही सेन्सेस तुमचे काम करत असतात आणि ऑब्झर्वेशन त्याच्यामुळे तुमचं एक्सलेंट झालेलं असतं. आणि ही स्किल कुठेतरी मेडिकल फील्डमध्ये सुद्धा उपयोगी पडते. आपण डॉक्टर होण्यासाठी काय लागतं तर मार्क लागतात, नाही, डॉक्टर होण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट लागते ती म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल, जी नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स मधून येते. पण ह्या नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स मध्ये आज ऍग्रिकल्चर म्हणा किंवा प्राण्यांशी रिलेटेड म्हणा किंवा शेतीशी कनेक्टेड वेगवेगळ्या गोष्टी म्हणा, भरपूर करिअर ऑप्शन्स ओपन झालेत, ज्याचा हल्ली गेली 5 वर्ष 10 वर्ष उल्लेख व्हायला लागलाय भारतामध्ये. पण मला नेहमी ना वाईट वाटतं ह्या मुलांचं की ह्या मुलांचा एवढा याच्यामध्ये स्ट्रेंथ असते, इंटेलिजन्स एवढं पॉवरफुल असतं, पण करिअरच्या अँगलने ह्यांना कोणीतरी विचार करून देत नाही. ओके. आणि शेवटचं इंटेलिजन्स जे आहे ते म्हणजे व्हिज्युअल स्पेशल इंटेलिजन्स, डिस्टन्स अँड स्पीड कॅल्क्युलेशन्स. म्हणजे एरोनॉटिकल इंजिनियर होण्यासाठी किंवा पायलट होण्यासाठी किंवा तुम्हाला सिव्हिलमध्ये जायचं आहे, ड्राफ्टिंग शिकायचे, तर तुम्हाला हे इंटेलिजन्स चांगलं असणं गरजेचं आहे. तुमचं मुलं सायकल चालवतं का, स्विमिंग करतं का, किंवा एखाद्या पत्त्यावरती एखाद्या ऍड्रेसवरती तो एकदा गेला आणि परत त्याला पत्ता बघायची गरज लागत नाही, ऑटोमॅटिकली तिथे तो पोहोचतो. डायरेक्शन, सेन्स ऑफ डायरेक्शन जे आहेत ते सगळे व्हिज्युअल स्पेशल इंटेलिजन्सचे भाग आहेत.
असे हे 10 इंटेलिजन्स आपल्या प्रत्येकामध्ये असतात. आपल्या प्रत्येकामध्ये हे इंटेलिजन्स असतात. जर हे इंटेलिजन्स सगळे आपल्याकडे नसते ना, तर मग आपण सगळ्या गोष्टी करू शकलो नसतो. म्हणजे आपण पत्ते आयडेंटिफाय करू शकलो नसतो, आपण माणसांबरोबर बोलू शकलो नसतो, रिलेशनशिप बिल्ड करू नसतो, इमॅजिनेशन करू शकलो नसतो. आपल्या प्रत्येकामध्ये हे गोष्ट आहे. पण युनिकनेस ही आहे ना, की देवाने असं बनवलंय आपल्याला की प्रत्येकामधल्या ह्या इंटेलिजन्सची जी क्वांटिटी आहे ना, ती कमी जास्त केलेली आहे. म्हणजे कोणाचा इंटर आणि इंटर जास्त केलाय, म्हणजे तो लोकांबरोबर चांगल्या पद्धतीने स्वतःचे विषय मांडू शकतो, तो चांगल्या पद्धतीने रिलेशनशिप बिल्ड करू शकतो. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा लॉजिकल वीक करून ठेवलाय, त्यामुळे तो अभ्यासामध्ये वीक आहे. त्याच्याकडे लिडरशिप क्वालिटी दिली आहे, पण तो अभ्यास नाही करू शकत, अकॅडमिक अभ्यास करू शकत नाही. तो माणसांचा अभ्यास, एखाद्या कल्पनेला तो चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. म्हणून राईट आणि लेफ्ट ह्या 2 ब्रेन मध्ये हे इंटेलिजन्स डिवाइड झालेलं आहे. मग उजवा मेंदू, फॉर एक्झाम्पल एखादा चित्रकार असेल, क्रिएटिव्हिटी त्याच्याकडे चांगली असेल, एखादा संगीत मध्ये उत्कृष्ट असेल, एखादा स्टोरी टेलर असेल, क्रिएटिव्ह रायटर असेल, तर तो उजवा मेंदू त्याचा स्ट्रॉंग आहे त्याचा. आणि डावा मेंदू म्हणजे अभ्यासाशी कनेक्टेड आहे, रायटिंगशी कनेक्टेड आहे, लॉजिकशी कनेक्टेड आहे, त्याचा डावा मेंदू स्ट्रॉंग आहे. ह्या गोष्टींचा विचारच करत नाहीत लोक करिअर सिलेक्शनच्या वेळेला. आणि ही एवढी पॉवरफुल गोष्ट आहे ना, म्हणजे मी नेहमी मुलांना सांगतो की तुम्ही करिअर आवडीने जर सिलेक्ट केलं की मला XYZ चला कम्प्युटर इंजिनियर व्हायचंय, चला मान्य आहे. त्या कम्प्युटर इंजिनियर होण्यासाठी आधी तुमचे इंटेलिजन्स, जन्मजात त्यासाठी लागणारे इंटेलिजन्स तुमच्याकडे आहेत का, आणि नाहीत तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय करा. मगाशी जे मी सांगितलं की एक तिसरी केस असते, डिसाईड केलं, जोश होता, माझ्या नावासमोर इंजिनिअरिंग लागलं पाहिजे म्हणून मी तिकडे गेलो, पण तिकडे करू शकलो असतो, कारण की माणसाला ही शक्ती दिली की तो कुठलंही इंटेलिजन्स डेव्हलप करू शकतो अगदी 6 ते 8 महिन्यामध्ये. जर मी आधीच ते चेक केलं असतं की कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी मला लॉजिकल इंटेलिजन्स लागणार आहे, मला फाईन मोटर स्किल लागणार आहे, मला थोडंसं इमॅजिनेशन लागणार आहे, आणि ह्या 4-5 इंटेलिजन्स पैकी 2-3 माझे चांगले आहेत, पण 2-3 माझे वीक आहेत. मग ते 2-3 जे वीक आहेत त्याच्यावरती जर मी आतापासून काम केलं असतं तर इंजिनिअरिंगच्या वेळेला मला ती अडचण आली नसती. हा इंटेलिजन्सचा सर्वात इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल उपयोग आहे, जो करिअर सिलेक्शनच्या वेळेला प्रत्येकाने करणार. ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. एक म्हणजे इकिगाई प्रिन्सिपल्स आणि दुसरे हे मल्टिपल इंटेलिजन्स. या दोन्हीचं जर तुम्ही अमालगमेशन केलं ना, तर तुमचं करिअर चॉईस फेल होणार नाही, तुम्हाला खूप स्पष्टता येईल. आता एक छोटासा अनवट मुद्दा मी मांडू इच्छिते की आपण भारतीय कुटुंबाला थोडं जास्त महत्व देतो. सचिन तेंडुलकरच्या उदाहरणामध्ये अजित तेंडुलकरनी त्याला ही सगळी खटपट करून त्याला तिथे पोहोचवलं. आणि तर कुटुंब म्हणून किंवा आई वडील म्हणून ही आपली जबाबदारी ठरते की आपण मुलाला ते वातावरण द्यावं. दीपक चोप्रा किंवा कुणीतरी असं एक म्हटलं होतं की सपोज माझा मुलगा टेनिस मध्ये चांगला आहे आणि मॅथ्स मध्ये वीक आहे, तर मी त्याला टेनिसची ट्युशन लावेन. म्हणजे कारण त्याचं जे स्ट्रॉंग आहे तिथे तो पुढे जाईल. मॅथ्सवर किती खटाटोप केला तरी तो ऍव्हरेज बनणार आहे, बिलो ऍव्हरेजचा तो ऍव्हरेज बनणार आहे, तो वर नाही जाणार, तो लिजंड नाही बनणार. पण जर माझ्या मुलीला मॅथ्स चांगलं येत आहे आणि तिला सपोज जसं अजय म्हणाला तिला काही हे कळत नाहीये, गाणीपणी तिला कळत नाहीये, तर आता खूप लोक म्हणजे ऍक्च्युली प्युअर आता ना ह्याच्या पुढे प्युअर सब्जेक्ट म्हणजे इव्हन फिजिक्स म्हणा, प्युअर फिजिक्स, प्युअर केमिस्ट्री, प्युअर मॅथ्स किंवा लँग्वेजेस सुद्धा प्युअर फॉर्म मध्ये ह्याचा खूप वापर होणार आहे. कारण तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते थोडं थोडं कमी कमी होत जाणार आहे. तुम्हाला आता जर तुमचं मूल फक्त गणितामध्ये हुशार असेल तर त्याला करू दे गणित, त्याला होऊ दे PhD. तुम्ही त्याला इंजिनियर किंवा डॉक्टरची जबरदस्ती करू नका. आणि आपल्याकडे हे खूप झालंय की आपण प्युअर कुठली गोष्ट बघतच नाही. ना आपल्या मुलांना शास्त्रज्ञ व्हायचं असतं, ना आपल्या मुलांना इतिहासकार व्हायचं असतं, ना भूगर्भशास्त्र व्हायचं असतं, ना आपल्याला अँथ्रोपॉलॉजिस्ट व्हायचं असतं. त्यांना रिसर्च करायचा नसतो, त्यांना फक्त डोळ्यासमोर काहीतरी वेगळंच असतं. तर ही थोडीशी मला वाटतं आपल्या मराठी समाजाची, मध्यमवर्गीय भांडरपेशा समाजाची थोडी शोकांतिका आहे की आता आपण आपला जो काळ होता तो गेला हे समजून थोडी वेगळी क्षेत्र बघायला पाहिजे. आता मी तुम्हाला तुमच्या उदाहरणावरून मला एक सांगा अजय, तुम्ही व्यवसाय मार्गदर्शक आहात, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मराठी मुलांमध्ये विशेषतः तुम्ही काय बघता आणि तुम्ही व्यवसाय मार्गदर्शक का झाला ते मला थोडं समजावून सांगा आता. नक्की नक्की. म्हणजे ह्याच आपण एकदम त्या फ्लो मध्ये आलो ना. सर्वात मोठं कारण हेच आहे ना की
मराठी मुलांना जेवढं मी ऑब्झर्व्ह केलंय आता गेल्या 17 वर्षामध्ये, सर्वात पहिलं म्हणजे कष्ट करण्याची प्रचंड क्षमता त्यांच्यामध्ये असते, म्हणजे पाहिजे तेवढं हार्डवर्क ते करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे शिकण्याची प्रवृत्ती जबरदस्त असते. जर योग्य गाईड त्यांना योग्य पद्धतीने गाईड करायला लागला ना, तर शिकण्याची प्रचंड प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असते. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ना झळ लागलेली असते, गरिबीची झळ लागलेली असते, आपल्या फॅमिलीच्या प्रॉब्लेमची झळ लागलेली असते, आणि त्याच्यामुळे त्यांना काहीतरी उत्तुंग करायचं असतं, काहीतरी वेगळं करायचं असतं. म्हणजे अनफॉर्च्युनेटली ना आपण एक सेंटेन्स नेहमी म्हणतो की शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. म्हणजे प्रत्येक आई पांढरपेशा घरात हे आहे, पांढरपेशा घरामध्ये हे आहे वेगळं करण्याचा निर्णय. हा, येस येस. तर त्याच्यामुळे मी व्यवसाय मार्गदर्शन का निवडलं, कारण की सर्वात पहिला पॅटर्न जो मला ब्रेक करायचा होता एज्युकेशनचा तो हा, एक थॉट प्रोसेस आपल्याकडे शिकवली जाते, ती म्हणजे तू शाळेत जायला लागलं, तुला चालता फिरता यायला लागलं की तुला शाळेत जायचंय, मग तुला चांगला अभ्यास करायचा आहे, चांगले मार्क मिळवायचे आहेत, चांगली डिग्री मिळवायची आणि चांगली नोकरी मिळवायची आहे. आणि चांगली नोकरी मिळाल्यास की तू आयुष्यात यशस्वी झालास, ही डेफिनेशन आपल्या पालकांना खूप मागून इंग्रजांच्या काळापासून ती आलेली आहे, आणि तेच आपले पालक कुठेतरी फॉरवर्ड करत आहेत. तर जर नोकरी न करता किंवा नोकरीपेक्षा चौपट किंवा पाचपट जर पैसा हा एकमेव क्रायटेरिया समोर ठेवला त्या लोकांनी, तर त्याच्यापेक्षा चौपट किंवा पाचपट मी कमवेन, आणि ज्या नोकरीच्या पगारामध्ये मी जगणार होतो तसं पगार मी हजारो लोकांना जर मी देण्याचं माध्यम ठरलो, तर ही किती मोठी प्रेरणा असेल माझ्यासाठी. बरोबर. तर हा एक पॅटर्न ब्रेक करण्यासाठी पहिली गोष्ट. आणि मी म्हणेन ना की टॅलेंट एवढं जबरदस्त भरून ठेवलंय ना आपल्या मुलांमध्ये, म्हणजे देवाने ते आपल्या मुलांमध्ये ऑलरेडी पाठवलंय, त्यांना नर्चर करण्यासाठी वातावरण मिळत नव्हतं. मग मी काय केलं, मी हे एक्सपेरिमेंट स्वतः करायला बघितले. म्हणजे माझ्या वयाच्या 17व्या वर्षी मी हे सुरू केलं, जसं मी याच्यामध्ये सांगितलं. आणि मग हे प्रयोग वेगवेगळ्या मुलांवरती करायला लागले. त्यांची इंटेलिजन्स, त्यांची आवड, हे सगळं बघितल्यानंतर मी काही केस स्टडी तयार केल्या, की जर एखाद्या मुलाला ड्रॉइंग प्रचंड आवडते, त्याचं हँडरायटिंग खूप चांगलं आहे आणि तो कंटिन्युअसली स्केच करत बसतोय, तर कोणत्या अँगलने हा व्यवसाय करू शकतो. मग तो लोगो डिझाईन करू शकतो, वेबसाईट डिझायनिंग करू शकतो, लोकांचे ड्राफ्ट बनवू शकतो. आणि आज माझ्याकडे असा मुलगा आहे की जो नॅशनल लेवलला हँडरायटिंग आणि ड्रॉइंगचा ट्रेनर आहे. ही इज अर्निंग इन म्हणजे भरपूर पैसा कमवतोय, त्याला नाव मिळालं, आणि त्याचं वय आहे फक्त 22, ओनली 22. ओके. आता इकडे मिरजलाच म्हणायला गेलं तर मी लोक म्हणतील की हे सगळं शहरामध्ये पॉसिबल आहे. आता मी मिरज सारख्या ठिकाणी इथे आहे, माझ्या समोरच आता मुलगा उभा आहे, ज्याला 10वीची परीक्षा झाल्यानंतर माझ्याबरोबर गप्पा मारता मारता, आणि माझी ती सवय आहे गप्पा मारायची यंगस्टर्स बरोबर, त्याला गप्पा मारता मारता लक्षात आलं की मला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे. आता त्याचे वडील आहेत लॉयर, बरोबर, आणि आई अल्टरनेटिव्ह थेरपी करते. आणि खरंच जबरदस्त वातावरण घरी आहे, म्हणजे एक आयडियल वातावरण जे मूल ग्रो व्हायला लागतं ते त्यांच्या घरी वातावरण आहे. मग आई वडिलांनी सांगितलं की ठीक आहे, तू एक्सप्लोर कर, तुला जे काय हवंय ते. आणि मग तो हॅकिंग या क्षेत्राकडे त्याचा इंटरेस्ट कल बघून त्याने रिसर्च करायला सुरुवात केला, आणि आज त्याचा 10वीला असतानाच बिझनेसचा मॉडेल तयार झाला, आणि तो बिझनेस करतोय 14-15. सो सतत पहिली गोष्ट मी इथे का आलो, कारण की जो टॅलेंट आपण मारतोय गेली 70 वर्ष ना एज्युकेशन आणि मार्कांच्या त्याच्यावरती, तो टॅलेंट जोपर्यंत बाहेर येत नाही ना तोपर्यंत एक्झाम्पल सेट होणार नाही, पहिली गोष्ट. आणि जोपर्यंत एक्झाम्पल सेट होत नाहीत ना तोपर्यंत एज्युकेशन मध्ये बदल आपण कितीही करण्याचा प्रयत्न करू, लोकांची मानसिकता बदलणार नाही. मी लोकांना हेच म्हणतो की पैसा कमवणं एकमेव माध्यम जर तुम्हाला वाटत असेल ना की शिक्षणाच्या माध्यमातून पैसा कमवला जाऊ शकतो, तर न शिकता पैसे कमवणारे सुद्धा असंख्य लोक तुम्हाला दाखवेल. त्यामुळे यंग एंटरप्रेन्योरशिप हा आता हा एक अँगल झाला. दुसरा अँगल, आज भारतामध्ये बलात्काराचा प्रकार म्हणा, प्रमाण म्हणा, किंवा अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण म्हणा, ह्या सगळ्या हे जे प्रॉब्लेम्स वाढत चालले त्याचं कारण काय? एपीजे अब्दुल कलाम म्हणून गेले की 2020 साली भारतात जगातले सर्वात जास्त तरुण असते, पण ती क्वांटिटीचा उपयोग नाहीये, त्याला क्वालिटीची जोड असणं गरजेचं आहे. आज आपल्याला घाबरू नये, चायना आपल्याला घाबरू नये का? कारण की ज्या वेळेला आपल्याकडे सर्वात जास्त तरुण आहेत त्याच वेळेला त्यांच्याकडे सर्वात जास्त वृद्ध माणसं आहेत, त्यांचा बोजा त्यांच्यावरती आहे, आणि आपल्याकडे तरुणांची जिद्द आहे. पण ह्या तरुणांना जर योग्य गायडन्स नाही मिळालं तर त्याच गोष्टी होणार ज्या आज आपण बघतोय. आज आपण यांच्या रेव पार्ट्या बघतो, आज आपण यांच्या एंटरटेनमेंट मध्ये बुडालेले आपण यांना बघतो. कुठेतरी एक स्टार आहे, त्या स्टारने काहीतरी आत्महत्या केल्यावरती ह्यांचं आयुष्य हे स्वतःला संपून जायला जातं. याचं कारण काय? कारण की ह्यांच्या आयुष्याचं पर्पजच यांना मिळालं नाही. मग जर मी त्यांना फेसबुकच्या फाउंडर बद्दल, झुकेबर्ग बद्दल सांगतो की त्याचा एक इंटरव्ह्यू मी त्यांना दाखवतो,
की तो एकाच पद्धतीचं टी शर्ट वापरतो. का वापरतो? कधी त्याचा अभ्यास केला का तुम्ही? तो अगदी छाती ठोकपणे सांगतो की जेव्हा मी उठणार आहे, मी उठल्यानंतर 100 करोड जगातली लोक माझ्यासाठी वाट बघत असतात. मी टी शर्ट घालण्याच्या फालतू गोष्टीवरती जर वेळ घालवला तर माझी डेव्हलपमेंट कशी होणार? हा तरुणच आहे ना एक, जो नाही हसत खेळत काहीतरी टाइमपास म्हणून फेसबुकचं हे झालं आणि आज फेसबुक जगातलं श्रीमंत ऑर्गनायझेशन पैकी एक ऑर्गनायझेशन आहे. वयाच्या 12व्या वर्षी कोणीतरी प्रोग्रामिंग करतो आणि तो प्रोग्रामिंग करून त्याचे वडील त्याला प्रोत्साहित करतात की नाही हा प्रोग्रामिंग जबरदस्त आहे, माझ्या क्लिनिकच्या बाहेर याचा उपयोग हे करणार आहे. आणि हेच पुढे मग स्टीव्ह जॉब्स होतात, हेच पुढे मग बिल गेट्स होतात. तर हा प्लॅटफॉर्म देण्याचं काम मला वाटतं जर मी वर्सडाईलच्या माध्यमातून किंवा माझ्या माध्यमातून केलं तर 10 ते 15 वर्षामध्ये अशी कितीतरी उद्योजक, तरुण उद्योजक येतील आणि हे उद्योजक स्वतः पैसा कमवतील. आणि मी एक पायंडा केलाय की प्रत्येक उद्योजक जो माझ्याकडे तयार होते तरुण, त्या प्रत्येकाला मी सांगतो की तुमच्यासारखे 10 उद्योजक तुम्हाला तयार करायचे, जॉब नाही 10 उद्योजक तयार करायचे. तर हे होऊ शकतं, हे ट्रान्सफॉर्मेशन झालं ना, आयदर आपण रूटला जाऊ शकतो किंवा आपण फ्रूटला जाऊ शकतो. मी पहिला याला म्हटलं, जर मी हे फ्रूट दाखवू शकलो पालकांना सोबत घेऊन, एज्युकेशन सिस्टमला सोबत घेऊन, जर हे फ्रूट पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये आले तर मग ऑटोमॅटिकली रूट बदलायला सुरुवात होईल. ही कुठेतरी माझी धारणा आहे. म्हणून मग मी युवा व्यावसायिक मार्गदर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्याचा मला भरपूर फायदा होतोय. कारण की एवढ्या भन्नाट आयडियाज हे तरुण घेऊन येतात ना. म्हणजे परवाच उदाहरण की आम्ही हे सगळे तरुण आता मिरजमध्ये जे जमा झालोय तिथे बसलो होतो आणि एक मुलगी जस्ट आता माझ्या बरोबर काम करते, तर तिने मला सांगितलं की सर, ओला उबरच्या धर्तीवरती आज आपण गावाखेड्यांमध्ये रिक्षा चालकांना एकत्र करून का नाही ओला उबरच्या फॉर्मॅटमध्ये काही नवीन कन्सेप्ट सुरू करू शकतो. लगेच त्याच्या बाजूला बसलेले हे 2 सॉफ्टवेअरचे म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे, जसं मी मगाशी उदाहरण दिलं त्या मुलाचं, त्याने इंजिनिअरिंगचा सिलेबस आता म्हणजे 10वीला त्याने इंजिनिअरिंगचा 50% सिलेबस कम्प्लीट केलं. का? कारण की त्याला त्याची आवड आहे म्हणून. तो लगेच म्हटला की मी याच्यावरती तुम्हाला सॉफ्टवेअर बनवून देईन. एक सॉफ्टवेअर बनवला, रिक्षावाल्यांची एक मीटिंग घेतली, गावातल्यांची एक मीटिंग घेतली, दोघांना कनेक्ट करून दिलं. तर लोकांचे एमर्जन्सीमध्ये येणारे प्रॉब्लेम, मगाशी आपण एकीगाईमध्ये म्हटलं की गावाखेड्यांमध्ये बाबा डिलिव्हरीच्या वेळेला किंवा एखाद्याला हार्ट अटॅक आला तर गाड्या मिळत नाहीत, रिक्षावाल्यांना कॉन्टॅक्ट करणं कठीण होऊन जातं. त्यावेळेला जर अशा पद्धतीची ऍप आपण बनवली तर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, इन्कम सोर्स जनरेट होईल आणि एक बिझनेस मॉडेल जो फक्त एका सॉफ्टवेअरवरती रन होणार आहे तो आपण लोकांना देऊ शकतो. तर अशा भन्नाट कल्पना जेव्हा मी तरुणांबरोबर राहतो तेव्हा येतात, ज्याचा उपयोग एकमेकांसाठी ते करतायत आणि स्वतःचं काहीतरी इस्टॅब्लिशमेंट करतायत. आणि हे प्रत्येक तरुणामध्ये असतं. फक्त उद्योजक माझ्यामध्ये आहे. मी माझा जो पहिला आर्टिकल लिहिला होता, तुम्ही सुद्धा तो वाचलात, की उद्योजकता ही तरुणामध्ये जन्मजातच असते. फक्त ती आपण दाबून ठेवतो किंवा मारून टाकतो तिला आणि तिला नाही तू नोकरीच करायची, नोकरीमध्ये फिक्स इन्कम असतं, नोकरीमध्ये फिक्स सॅलरी आल्यानंतर प्रमोशन होतं आणि तू ग्रो करतील, मग तू लोन काढायचं, घर घ्यायचं, लग्न करायचं आणि मग ते लोन आयुष्यभर चांगल्या नोकऱ्यांमध्ये फेडत राहायचं, 2 BHKचा 4 BHK घ्यायचा. आणि ही जी मानसिकता आहे ना, ही उद्योजक झाल्यानंतरच का सॉर्ट आउट होऊ शकते? कारण की एक उद्योजक आहे ना, पैसा कसा हाताळायचा हे ऑटोमॅटिकली शिकतो, लोकांबरोबर कसं डील करायचं, त्यांच्याबरोबर रिलेशनशिप कसे बिल्ड करायचे हे ऑटोमॅटिकली शिकतो, आपल्या कल्पनांना कागदावरती कसं उतरवायचं हे तो शिकतो, आपल्या वेळेचं नियोजन कसं करायचं हे तो शिकतो, आपलं मंथली, वीकली, डेली आणि इयरली प्लॅनिंग कसं करायचं हे ते ऑटोमॅटिक शिकतो. आणि प्रत्येक पालकाची हीच इच्छा असते की माझ्या मुलाने हे सगळं शिकून स्वतःच्या पायावरती उभं राहावं, पण ते शिकवण्यासाठी वातावरण निर्मिती तयार करू शकत नाही. आणि उद्योग करणं ही त्याच्यासाठी ऑटोमॅटिकली एक वातावरण निर्मिती आहे. कारण की सेलिंग आणि पीपल स्किल हे डेव्हलप जर ह्या वयामध्ये मुलांनी केलं तर आयुष्यात कुठल्याही कल्पनेला घेऊन ते आपला एम्पायर उभं करू शकतो. दॅट्स वाय आय स्टार्टेड दिस. आय एम गेटिंग ट्रिमेंडस रिस्क. मी यांच्याकडून प्रचंड शिकतोय, तरुणांकडून. आपल्याकडे आता सीमा राणे आहेत. सीमा मॅडम ह्याच्यावर आपलं फुलांची रचना करतात, इकेबाना. त्यांचं थोडस क्षेत्र अनवट आहे आणि त्यांचं आणि सरांचं बरंच हे झालं ब्रेनस्टॉर्मिंग आणि त्यांच्या पुढे 2 पर्याय होते. फायनली त्या पण थोडंसं क्षेत्र बदलून इकेबानावर परत आल्या. म्हणजे दे शी कुडंट स्टे विदाउट फ्लॉवर्स. आणि आता सुप्रिया मॅडम आहेत, त्या स्वतः शिक्षिका आहेत. म्हणजे त्या म्हणतात की खूप चांगला विषय आहे, खरोखर आहे. काय आहे, आपण रोज जे काम करणार आहे ना ते म्हणजे आपण काय काम करणार हे आपल्या करिअर निवडीवर ठरतं. मी नेहमी म्हणते की तुमच्या आयुष्यात 2 निर्णय फार महत्वाचे असतात. एक तुमची करिअरची निवड आणि एक तुमची लाईफ पार्टनरची निवड. आणि ह्या 2 निवडींवर तुमचं अख्खं आयुष्य उभं राहतं. लाईफ पार्टनरच्या निवडीला आपल्याला वेळ आहे, आपली मुलं लहान सध्याला, आपण नाही विषय घेते. पण करिअरचं तुमची करिअर तुमच्या बरोबर सतत असते, आयुष्यभर असते. म्हणजे त्याचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला तुमच्या कुटुंबाला रोज भोगायचे असतात. त्यामुळे ह्याच्यावर विषय
अतिशय गहन विचार होणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण ही करिअरची सिरीज 3 वेळा मी अजय बरोबर बसली आणि एकदा खुद्द केतन सरांबरोबर, म्हणजे आपण करिअरवरच बोलतो आहोत गेले कित्येक दिवस. आणि त्याचं मला कायम समाधान आहे, कारण हा विषय एवढा मोठा आहे, इतका खोल आहे, तर म्हणून मी त्याला विचारायला परत परत बोलवतोय आणि आम्ही परत परत बोलतो. कारण नाही काय जसं कसं आहे की हेच आहे की ह्या मुलांनी चुकू नये हे आपल्याला वाटतं, की पण ऍट द सेम टाइम आपल्या पुढे विस्तृत क्षेत्र नाहीये, कारण आपले डोळे कुठेतरी मागे आहेत की काय असं मला वाटतं. म्हणून मी पुन्हा पुन्हा अजयला बोलवते. आता अजय 2-3 आपले मुद्दे रांगले ते आपण थोडे बोलू. एंटरप्रिनरशिप झालं. आता बघा, तुम्ही म्हणालात ऍडव्हेंट ऑफ टेक्नॉलॉजी, ओला उबर हे ऍडव्हेंट ऑफ टेक्नॉलॉजीमुळे हे नवीन उद्योग आले. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण खूप मुलं उपयोग करतील ह्याच्या पुढं, त्याच्याबद्दल मला वाटतं आपण आज नको बोलूया. ओके, मला 2 विषयांना तुम्ही टच करावा असं वाटतं, की करिअर ऍज अ कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी एक, आणि दुसरं हॅपीनेस थ्रू वर्क, म्हणजे तुमच्या करिअरनी तुम्हाला स्वतःला समाधान मिळणं, आयुष्याच्या शेवटी कृतार्थता असणं की हा मी केलं ते चांगलं केलं आणि आय एम हॅपी, नो रिग्रेट्स, किंवा आय एम ऍक्च्युअली ऍब्सोल्युटली हॅपी. की मास्लावचं जो शेवटचं हे आहे, पिरॅमिडचं टोक आहे, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. तर त्या 2 गोष्टीवर आपण आता बोलून आपला आजचा हे करूया, कन्क्लूड करूया. सो करिअर ऍज अ कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे तेच म्हणतो मी, व्यवसायाच्या अँगलने मगाशी जे म्हणालो म्हणजे त्यालाच कनेक्ट करून बोलेल, की आता तुम्ही म्हणालात की मी जे काय करणार आहे म्हणजे आयुष्याची 35 ते 50 वर्ष रोज जे मी काय करणार आहे ते माझं करिअर आहे. आपण शिक्षणावरती जेवढा विचार करतो की ही डिग्री करायची का, ती डिग्री करायची का, हे कॉलेज करायचं का, ते कॉलेज करायचं का, त्याच्या 10% ते 20% पण आपण करिअरचा विचार करत नाही, ही शोकांतिक आहे. आणि मी नेहमी लोकांचे डोळे म्हणजे तेच असे वापरतात जेव्हा म्हणतो की तुम्ही एज्युकेशन कधीपर्यंत घेता, शिक्षण कधीपर्यंत घेता, फॉर्मल एज्युकेशन जास्तीत जास्त वयाच्या 24 वर्षापर्यंत. पण 24 पासून पुढे 50-60 वर्षापर्यंत म्हणजे आयुष्याची 35 ते 50 वर्ष तुम्ही जे रोज करणार आहात त्याचा विचार तुम्ही केलेलाच नाहीये. म्हणजे तुमचं डेस्टिनेशन नाही करत आहे. आणि तुमचा जो शेवटचा प्रश्न आहे त्याला मी आधी हाताळेल, की आनंद, सॅटिस्फॅक्शन, लोक ना अनफॉर्च्युनेटली पैशामध्ये सॅटिस्फॅक्शन शोधतात. मी असं म्हणत नाही की पैसा कमवायचा नाहीये, पैसा तर कमवायचाच आहे, पण जे मी करतोय ते जर मी एन्जॉय करत राहिलो आणि कॉन्ट्रीब्युट करत राहिलो, त्यातून येणारा जो पैसा आहे ना तो भले थोडा कमी असला पण मला जास्त सॅटिस्फॅक्शन देतो. सो ऑफकोर्स मी ते त्याच्याबद्दल म्हणेन की मी आता तुमच्याबरोबर बोलतोय, तुम्ही मला सारखं म्हणताय की मी सारखा त्रास देतोय. हा माझा त्रास नाहीये, ही माझी आवड आहे. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक म्हणतात की हा फोन उचलत नाही, रिस्पॉन्स करत नाही, पण मी मुलांमध्येच कंटिन्युअसली असतो. त्यांच्यासाठी काय करता येईल, प्रोग्राम कुठला डेव्हलप करता येईल, स्वतःला अपग्रेड कसा करता येईल. कारण की आजच्या जनरेशनमध्ये राहायचं झालं ना तर तुम्हाला रोज स्वतःला अपग्रेड करावं लागेल. तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता पण बोलत नाही, पण मला माहिती असलं पाहिजे की त्या मुलांना काय प्रश्न पडणार आहेत, मग मी ते आवडीने करतोय. कारण की जर माझ्याकडे उत्तर मी कोणावर तरी कॉन्ट्रीब्युशन करेन. मी म्हणजे माझ्याकडे गेमिंग झोनच्या करिअर रिलेटेड कोणी आलं तर मला माहिती असलं पाहिजे की गेमिंग झोन मध्ये काय काय असतं म्हणून, तरच मी त्याला गाईड करू शकेन. सो मला ते करायला असतं. तेंडुलकरला कोणी असा प्रश्न विचारला असता की अरे तो 150च्या स्पीडने शोएब अख्तर बॉल टाकतो, एवढं ऊन लागतं, तू काळा पडतोस वगैरे वगैरे, तुला त्रास नाही होत का त्याचा, तर तेंडुलकरने कधीच म्हटलं नसतं की मला त्याचा त्रास होतो. कारण की तो येणारा प्रत्येक बॉल आणि मी जो खेळेन ते माझ्या देशासाठी मी करतोय, माझ्या देशासाठी मी कॉन्ट्रीब्युशन करतोय. आणि तो नेहमी म्हणायचा की 24 वर्ष फक्त मी एकच स्वप्न बघत होतो, भारतामध्ये पुन्हा वर्ल्ड कप आणण्याचं, आणि ते मी पूर्ण केलं. त्याच्यासाठी मी जगत होतो, त्याच्यासाठी माझं कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि ती प्रत्येक मॅच खेळताना मला ती मजा यायची. प्रत्येक चॅलेंजिंग बॉलरच्या समोर ती मजा मला येत होती. म्हणून मला माझं करिअर कसं गेलं 24 वर्ष हे कळलंच नाही. ही जी वाक्य मोठी लोक म्हणतात ना की अरे मला 60 वर्ष झाली, मला 40 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, हे कशामुळे झाली? कारण की जे मी करतोय त्याच्यामुळे 2 गोष्टी होत आहेत. ते करत असताना मला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागत नाही. त्याच्यासाठी मी एक वर्ड वापरतो, एफर्टलेसली होत. आता आपण गेली 1.25 तास बोलतोय, एफर्टलेसली बोलतोय आपण, म्हणजे काय यासाठी एफर्ट्स घ्यावे लागत नाहीयेत. तर जी गोष्ट मी करतोय ती जर एफर्टलेसली घेतोय याचा अर्थ मला त्यात मजा येते, पहिली गोष्ट. ओके, ते चेक करा. तुमचं जर घर्षण होत असेल ना एखादी गोष्ट काम करताना, म्हणजे तुमचा कलीग किंवा तुमचा बॉस तुमच्या समोर आणून एखादी फाईल ठेवतो आणि ती फाईल अरे यार आता हे पण करायचं, ही फिलिंग येणं याचा अर्थ यू आर नॉट एन्जॉईंग युअर वर्क. पण ती गोष्ट समोर काहीतरी नवीन, मी माझ्या शिक्षकांना पण नेहमी सांगतो की जर मी तुम्हाला एखादी टास्क दिली ना त्यातले 20% शिक्षक म्हणतात वाव काहीतरी नवीन चॅलेंजिंग मिळालं, याचा अर्थ यू आर एन्जॉईंग युअर. जर तुम्ही त्याला टास्क म्हणून करताय इट मीन्स यू आर नॉट एन्जॉईंग युअर टास्क. अशी कामं करूच नका. याचं कारण काय? त्याची 2 कारण.
एक म्हणजे तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय आणि अशा ऍटिट्यूडने तुम्ही ते काम व्यवस्थित करणार नाही आणि ते काम जे अल्टिमेटली ज्या कस्टमर पर्यंत पोहोचणार आहे त्या कस्टमरला त्याचा तसा बेनिफिट मिळणार नाही. म्हणजे नेहमी ऍपलचं उदाहरण मी देतो की स्टीव्ह जॉब्स आपल्या कारखान्यामध्ये जेव्हा जायचे त्यावेळेला त्यांना सांगायचे की हा ऍपलचा लॅपटॉप बाहेरून जेवढा चांगला दिसतो तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगला तो आतून दिसला पाहिजे. त्याला कारागीर म्हणायचे अरे लोक कुठे आतमध्ये ओपन करून बघणार आहेत. म्हटलं हीच तर खरी कला आहे आणि हीच तर खरी जिद्द आहे की आपल्याला जे करायचं ते एक्सेलंट करायचं आणि त्यासाठी आपल्याला कंटाळायचं नाहीये. तो म्हणून आज ऍपल जगातला टॉपचा ब्रँड आहे. तसंच जर मला आनंद होतोय एखादी गोष्ट करताना, अगदी माझ्या शाळेमधली एखादी सेविका असेल ना, ती झाडू मारताना तिच्या चेहऱ्यावरती जर स्माईल असेल ना, तर मी समजून जातो की तिला हे काम आवडतंय. कारण की तिला माहितीये जेव्हा मी ही स्वच्छता करतोय त्यावेळेला माझ्या शाळेतला जो विद्यार्थी येणार आहे किंवा शिक्षक येणार त्याला हे ऍटमॉस्फिअर मिळणार आहे. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आणि सॅटिस्फॅक्शन, मॅडम तुम्ही जे दोन्ही प्रश्न विचारलेत ना, हे एका मागोमाग एक लागूनच आहे. म्हणजे मला जर सॅटिस्फॅक्शन मिळते तर मी ऑटोमॅटिकली कॉन्ट्रीब्युशन करतोय. म्हणजे मी चांगला क्रिकेट खेळलो तर ते जे 80,000 लोक तिकडे बघतात आणि करोडो लोक, त्यांना एक चांगलं एंटरटेनमेंट मिळतंय. हे माझं चांगलं खेळणं, मला ते आवडणं आणि कॉन्ट्रीब्युशन याच्याशी कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे गोल सिलेक्ट करताना नेहमी आपण शिकतो की माझं गोल असं असावं जे इतरांना त्रास देणारं नसावं. मग असं अशा पद्धतीचं गोल मी सिलेक्ट करतो. त्यामुळे करिअर सिलेक्ट केल्यानंतर पहिली गोष्ट, मला 24 तास जर ही गोष्ट करावी लागली, मला त्यासाठी भूक तहान, म्हणजे मला जेवण नाही मिळालं आणि इव्हन मला इनिशियली काही वर्ष पैसे पण नाही मिळाले तर ते मी आवडीने करेन का? आणि फक्त हा विचारू नका, हे करून बघा. हे एक्सपेरिमेंट करायला पाहिजे यंगस्टर्सने की एखाद्या फील्डमध्ये मला आवड निर्माण झाली, लेट्स से मला प्रोग्रामिंग मध्ये आवड निर्माण झाली, तर त्या प्रोग्रामिंगच्या एका ठिकाणी एका कंपनीमध्ये जाऊन जॉब करा आणि एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवरती घ्या. आणि ते एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी करताना तुम्हाला कंटाळा येतोय की तुम्ही ते एन्जॉय करताय हे चेक करा. तुम्ही एन्जॉय करताय याचा अर्थ एक गोष्ट तर क्लिअर झाली, दिस इज युअर पॅशन. ओके. आणि नंतर तुम्ही जे करताय त्याचा लोकांना, ज्यांना तुम्ही प्रोव्हाइड केलं त्यांना किती फायदा झाला हे. म्हणून मी नेहमी माझं सांगतो ना की मी जिवंत असेपर्यंत 10 लाख मुलांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युट करेन आणि त्याच्यापैकी कमीत कमी 10,000 मुलांच्या वरती बायोग्राफी लिहिली जाईल त्यांच्या क्षेत्रासाठी. त्या बायोग्राफीमध्ये कुठेतरी माझं नाव एका शब्दामध्ये जरी मेन्शन झालं ना, तरी मी म्हणेन की मी माझं आयुष्य जगलो, मी माझं पर्पज जगलो. तशा पद्धतीने तुम्ही ते लॉंग टर्म, म्हणजे 7 हॅबिटचा उल्लेख करेन शेवटी की आवड आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही 7 हॅबिट्स मधली ही ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. त्यात तो पहिल्याच लेसन मध्ये सांगतो की असं इमॅजिन करा. टाइम संपतोय का आपला? तुमचं कनेक्शन गेलं मला वाटतं अजय. तुमचं गेलं की माझं गेलं माहिती नाही. आय एम कनेक्टेड. मी आहे मॅडम कनेक्टेड. येतोय मॅडम आवाज? सॉरी, माझं कनेक्शन गेलं. माझा आज जरा कनेक्शनचा प्रॉब्लेम देतोय. ओके, आपण 7 हॅबिट्स बद्दल बोलत होतो. तिथे कन्क्लूड करत होतो की 7 हॅबिट्सचा जो पहिल्या लेसन मध्ये स्टीफन कोव्हे सांगतो खूप चांगल्या पद्धतीने की तुम्हाला तुमचं करिअर सेट करायचं असेल आणि तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन आणि आनंदात ते करायचं असेल ना, तर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करा. तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही एका व्यक्तीच्या अंत्ययात्रेला गेलेला आहात आणि तिकडे अंत्ययात्रेला ऑफकोर्स कोण गेलं हे तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही बघायला जाता आणि बघायला गेल्यानंतर लक्षात येतं की ती अंत्ययात्रा इतर कोणाची नसून तुमचीच आहे. आणि त्यावेळेला तुम्ही आजूबाजूला बघा किती माणसं आलेत, पहिला प्रश्न. दुसरी,
ती जी माणसं आलेली आहेत ना, ती माणसं तुमच्याबद्दल काय बोलतायत. त्या माणसांमध्ये काही गट असतील, तुमची फॅमिली ते तुमच्याबद्दल काय बोलतायत, तुमचे कलिग ते तुमच्याबद्दल काय बोलतायत, तुमचं सोशल एनजीओ जर असेल तर ते एनजीओ बद्दल लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं त्या क्षेत्रातली लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, तुमचे मित्र तुमच्याबद्दल काय बोलतात, आणि तुमची वाईफ, तुमची मुलं हे तुमच्याबद्दल काय बोलतात, याचं इमॅजिनेशन रोज करा जोपर्यंत तुम्हाला एक चांगलं पर्पज मिळत नाही. आणि जर तुम्ही ते व्हिज्युअलाइज करू शकलात ना, आणि जर तुम्हाला ते अल्टिमेटली मिळालं तर ऑटोमॅटिकली तिथून तुम्ही खूप चांगला जर्नी सुरू करू शकता. सो आनंद आणि कॉन्ट्रीब्युशन ह्या दोन्ही गोष्टी पॅरलली चालतात, एकत्र चालतात. जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये हॅपी आहात तर तुम्ही ऑटोमॅटिकली कॉन्ट्रीब्युट करा, आणि जर तुम्ही कॉन्ट्रीब्युट करताय तर त्या कॉन्ट्रीब्युशनच्या माध्यमातून तुम्हाला ऑटोमॅटिकली हॅपीनेस येतं. जेव्हा आपल्याला येऊन कोणीतरी सांगतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वाती मॅडम तुम्ही खूप उत्कृष्ट काम करताय, हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे लोकांसमोर मांडताय आणि त्याचे सोल्युशन पण मांडताय, त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतायत, तरी पण तुम्ही हे काम करत राहा, असं जेव्हा लोक तुम्हाला सांगतील याचा अर्थ तुम्हाला काय मेसेज मिळाला की तुम्ही कॉन्ट्रीब्युट करताय आणि मग तुमची आवड आणखी वाढत जाईल. सो मी शेवटचा एकच सेंटेन्स मध्ये म्हणेन की एक्सपिरियन्स घेणं हा एकमेव माध्यम आहे. तुम्हाला एखादी फील्ड जर खेचते, ओढा निर्माण करते, तर त्या फील्डमध्ये जा, त्यांचे रोल मॉडेल आयडेंटिफाय करा, त्यांच्याबरोबर काम करा. आणि म्हणून आज USA म्हणा, जपान म्हणा, ही लोक पुढे का आहेत, कारण की 15-16 वर्षाची मुलं शाळा कॉलेज करता करता जाऊन जॉब करतात, तिकडे त्यांना सेलिंग कळतं, मार्केटिंग कळतं, कसं बोलायचं हे कळतं, आणि मग कुठल्या तरी एका फील्ड बद्दल त्यांना नॉलेज वाढतं, आणि मग त्यांना कळतं मला पण असं काहीतरी करायचंय, त्यांचा शोध चालू होतो स्वतःचा, आणि मग ते चांगल्या करिअर पर्यंत पोहोचतात. आपल्याला सुद्धा तसंच वातावरण निर्माण करायची गरज आहे. आपण खूप झालं आता मुलांना पैसे आपणच देणार, करिअर त्यांचं कॉलेजचं ऍडमिशन पण जाऊन आपणच करणार, त्यांचे फॉर्म पण आपणच भरणार, त्यांची स्ट्रीम पण आपणच सिलेक्ट करणार, हे सगळं करणं थांबवलं पाहिजे. आणि NEP कडून आपल्याला ती अपेक्षा आहे की एकाच वेळेला मूल 2 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डिग्री करू शकतं, मध्ये शिक्षण थांबवू शकतं, थांबवल्यानंतर तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो, पुन्हा थांबलेलं शिक्षण सुरू करू शकतो. सो देर आर सो मेनी थिंग्स, फ्युचर इज ब्राईट, आणि आपल्या सगळ्यांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, तरुणांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. व्हेरी नाईस कन्क्लुजन अजय सर. एक मुद्दा मला आवर्जून इथे मांडायची इच्छा आहे, म्हणजे एक चुकीची कन्सेप्ट आपल्याकडे आली आहे, ती म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. जसं काय वर्क हा लाईफचा पार्ट नाहीये, अतिशय चुकीची कन्सेप्ट आहे. जर तुमचं वर्क तुम्हाला आनंद देत असेल ना, तर तो आपोआप समतोल निर्माण राहतो. ते वर्क तुम्हाला वर्क वाटत नाही, ते तुम्हाला छंद वाटतं, ते काम तुम्हाला आनंद देतं. केतन सरांनी एक सुंदर डेफिनेशन सांगितली होती, जे काम करून तुम्हाला ऊर्जा मिळते, जे काम करून तुम्हाला आनंद मिळतो, ती तुमची पॅशन आहे. तर मला तुमच्याशी गप्पा मारून किंवा मला लहान मुलांना म्हणजे टीनेजला एक काहीतरी त्यांच्यासाठी भरीव काम करावं अशी जी माझी आणि तुमची, आपल्या दोघांचा जो समान एक धागा आहे, म्हणून आपण परत परत भेटतो. तर हे आपलं दोघांचंही पॅशन आहे, आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा हे इंटरव्ह्यू देतो आणि अधिक माहिती गोळा करायचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपली पुढची पिढी जास्त समर्थ होईल. तर हे मला वर्क वाटत नाही. जसं अजय म्हणाले की त्यांना हे वर्क वाटत नाही. ही इज ऑलवेज विथ चिल्ड्रेन. मला पण माझ्या 2 मुलांचा मी सतत विचार करत असते, आणि त्यांच्यामुळे मी इतरही मुलांचा विचार करायला लागले. आता असं होतच करते. वर्क लाईफ बॅलन्स ही कल्पना जाऊन आता आपण वर्क इज लाईफ आणि लाईफ इज वर्क, किंवा म्हणजे त्या वर्क मध्ये आपल्याला किती आनंद घालता येईल ह्याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं आपल्या मुलांची करिअर चुकणार नाही. जसं अजयनी सांगितलं तसं भरपूर 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 आपण जे कल्पनाही करू शकत नाही असं वास्तव आता थोड्या दिवसात आपल्या समोर उलगडणार आहे. आपली मुलं तयार होत आहेत त्याच्यासाठी. जरूर मुलांना सपोर्ट करा. तुम्हाला काहीही शंका असतील कृपया मला विचारा किंवा अजयला विचारा. तुमची मुलं आता जर 10-12 वर्षाची असतील तर मी म्हणेन अतिशय आयडियल गोष्ट आहे. तुम्ही आताच मुलांना ह्या सगळ्या स्किल्स ज्याच्या अजय सांगतोय तशा आपण भेटतच राहू. अजय पुन्हा पुन्हा येत राहणार आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर, कारण आपण मुलांच्या अनेक समस्या आणि त्यांच्या सगळ्या लाईफवर आपल्याला बोलायचं आहे. तर त्यामुळे आपण भेटतच राहणार आहोत. पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही कृपया इतर मला संपर्क करा किंवा अजयला संपर्क करा आणि आपल्या मुलांचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे. म्हणजे आपल्या हातात नाही, वी हॅव टू टेक अ बॅक सीट, पण तरी सुद्धा ते जे वातावरण आहे ते आपल्याला द्यायचं आहे. ही जाणीव आपण मनामध्ये ठेवूया. आणि दिवाळीच्या अजय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 2 दिवसावर दिवाळी आलीये.
सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि आता हे करोनाचं संकट लवकर जाऊ दे परमेश्वरा, आणि आपण पुन्हा एकदा ऑफलाईन भेटायला लागूया. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही लवकर सुरू होते अशी देवाच्या चरणी प्रार्थना करून मी कन्क्लूड करते हे सेशन. हॅपी दिवाळी टू ऑल. हिना मॅडम, मधुरा, हॅपी दिवाळी सर. ओके, थँक्यू.